खाली उतरताना एके ठिकाणी त्यांना दगडाला ठेच लागली ओके. आणि रक्त व्हायला लागलं. पण एकदम त्यांना असं जाणवलं की अरे बघूया काय होतंय. आणि त्यांनी त्यांचे दोन्ही हात त्या जखमेवर ठेवले. भळाभळा वाहणारं रक्त जे आहे ते काही सेकंदामध्ये थांबून गेलं. रेकी हा काही चमत्कार नाहीये, हे एक सायन्स आहे. आणि ब्लॅक मॅजिक तर अजिबात नाहीये. होतं काय की जो एनर्जी फ्लो आहे, म्हणजे जो ऊर्जेचा जो फ्लो आहे तो व्यवस्थित करणं हे सगळ्यात महत्वाचं. प्रॉब्लेम कुठे होतो की जेव्हा त्याला काही ब्लॉकेजेस तयार होतात तिथे रेकी थांबते. पण तुम्ही रेकी कोणाकोणाला देऊ शकता? तुम्ही माणसांना देऊ शकता, तुम्ही पशु पक्ष्यांना देऊ शकता, तुम्ही निर्जीव वस्तूला देऊ शकता. म्हणजे तुमची गाडी असेल, तुमचं ऑफिस असेल किंवा तुमचं घर असेल, या सगळ्या गोष्टीला तुम्ही देऊ शकता. ॲज अ रेकी चॅनल किंवा मेडिएटर म्हणून आमचा काहीही रोल नाही आहे. आम्ही अजिबात काही करत नाही. त्याच्यात जे काय होतं ते सगळं युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आणि तो पेशंट यांच्यामध्ये. आम्ही आमचं काम काय की आम्ही मोबाईल हॉटस्पॉट सारखं. आता गेल्या 20 वर्षात माझ्याकडे असंख्य पेशंट झाले. कसं आहे की ही रेकी कशावर चालते, तर एकतर फिजिकल पेन, मानसिक मेंटल तुमचं स्टेट काय आहे, इमोशनल स्टॅबिलिटी, स्पिरिच्युअलिटीवर करू शकतो. प्रत्येक वेळी औषधानेच तुम्ही करायला पाहिजे असं नाहीये. तर त्यावेळी ते मला सजेस्ट करतात. मग त्या लोकांना मी रेकी देतो. रेकीमध्ये काय होतं ना, कन्सेंट फार महत्वाचा आहे. की मध्ये डिस्टन्स हिलिंग जेव्हा आपण करतो त्याला वेळेचं काही बंधन नाहीये, त्याला स्थानाचं बंधन नाहीये. म्हणजे मी इथे बसून मी जगाच्या पाठीवर कुठेही ती रेकी देऊ शकतो. घरामध्ये सुद्धा काय होतं बऱ्याच वेळा की काही गोष्टी अशा ठेवलेल्या असतात की ज्याच्याने एनर्जी ब्लॉक्स होतात. तर मग मी जो देतोय तो तुम्ही एकदा करून बघा आणि त्याच्याने जर फरक पडला तर तो ब्लॉक तुमचा निघून जातो. रेकीने पैसा आणि संपत्ती आकर्षित होते असं म्हणतात. हे खरंच खरं आहे का? टू सम एक्सटेंट हे खरं आहे. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, असं म्हणतात डोक्यावरती हात ठेवला की एखाद्या व्यक्तीचे पूर्ण आजार बरे होतात किंवा त्याचा मानसिक ताण पूर्णपणे बरा होतो. हे खरंच शक्य आहे का? तर हे होतं रेकीमध्ये. आता रेकी एक्झॅक्टली काय आहे, ती कशी केली जाते, त्याने आपल्या आयुष्यात कसे बदल होतात, याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत महेंद्र कबनूरकर सर. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. आता आपण रेकी या विषयावर बोलण्या अगोदर तुम्ही आता रेकीबद्दल सांगणार आहेत, तर आमच्या प्रेक्षकांना तुमच्याविषयी सांगा. एक्झॅक्टली तुम्ही किती वर्षापासून हे रेकीचं काम करता? नमस्कार, माझं नाव महेंद्र कबनूरकर. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी व्यवसाय करतो. गेले 25 वर्ष मी रेकी या मार्गावर चालतोय आणि 20 वर्षापेक्षा जास्त मी रेकी हिलिंग आणि रेकी ट्रीटमेंट्स करतोय. आता असं आहे की माझी पूर्ण फॅमिली, माझं पूर्ण कुटुंब हे रेकी कुटुंब आहे. ज्याच्यात मी रेकी शिकलेलो आहे. माझे वडील रेकी शिकलेले होते, ते आता हयात नाही आहेत, पण तेही रेकी शिकलेले आहेत. माझी आई ती आहे, ती 75 वर्षाची आहे, तिने रेकी शिकलेली आहे. माझी मिसेस आहे, ती टीचर आहे, तीही रेकी शिकलेली आहे. माझा 10 वर्षाचा मुलगा आहे, त्यांनीही रेकी शिकलेला आहे, तोही रेकी शिकलेला आहे. आणि मला अगदी सांगावंसं वाटतं की आम्ही नेहमी माझ्या मुलाला ना रेकी चाइल्ड असं म्हणतो. तर झालं असं की जेव्हा त्याचा जन्म झाला तर तो 7व्या महिन्यात जन्म झाला, प्री मॅच्युअर बेबी. आणि तुम्हाला माहिती आहे की प्री मॅच्युअर बेबी असेल तर त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवतात. तर जवळजवळ 71 दिवस त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवलेलं होतं. आणि तेव्हा रोज मी आणि माझी मिसेस रेकी द्यायचो. आता रेकी टच हिलिंग पण आहे, डिस्टन्स हिलिंग पण आहे. हे कसं चालतं हे मी नंतर तुम्हाला सांगतो, कसं काय काय होतं. तर त्या याच्यामध्ये माझा मुलगा एके ठिकाणी, मिसेस एके ठिकाणी, तिने स्वतःचं बाळ 3 दिवसांनी बघितलं. आणि इन्क्युबेटरमध्ये जेव्हा असतं बाळ तेव्हा तुम्हाला माहिती आहे की फक्त तिथे आईला प्रवेश असतो, वडिलांना प्रवेश नसतो. त्यामुळं 71 दिवस मी अगदी दुरून, लांबून, बाहेरून मी सगळं बघितलेलं आहे. मी माझ्या मुलाला हातात घेऊ शकलो नाही 71 दिवस. तुम्हाला माहिती आहे त्याचं काय होत असेल. पण जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याचं वजन फक्त 900 ग्रॅम होतं. ऑफकोर्स स्वामींचे आभार आहेत, डॉक्टरांचे आभार आहेत. पण या काळात रेकीने मला काय दिलं, तर रेकीने मला मेंटल स्ट्रेंथ दिली की हे सगळं निभावून नेण्याची. माझ्या मिसेसला मेंटल स्ट्रेंथ दिली, कारण बाळ एके ठिकाणी हॉस्पिटलमध्ये, नंतर ती घरी आली होती.
तर याच्यासाठी आम्हाला रेकीचा खूप फायदा झाला. जेव्हा 71 दिवसांनी ते बाळ डॉक्टरांनी पहिल्यांदा माझ्या हातात दिलं, तेव्हा मला असं वाटलं की ही रेकीनी मला हेल्प केली आणि हे माझ्यावर स्वामींचे उपकार आहेत, आशीर्वाद आहे स्वामींचा. आणि त्यानंतर मग माझं आयुष्य खूप चेंज झालं. ऑब्व्हियसली मुलगा आज तो 10वीत आहे, हुशार आहे आणि खूप व्यवस्थित करतोय. रेकीची स्वतः प्रॅक्टिस करत असतो. स्वतःला रेकी घेतो. तर मला सांगा, तर रेकी हे एक्झॅक्टली काय आहे? ते कसं काम करतं? हां, त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड देतो, की रेकी हा शब्द म्हणजे काय आणि याचं कसं काय हे झालेलं आहे. तर रेकी म्हणजे काय, की एक वैश्विक ऊर्जा आहे. हं. त्याला बरेच लोकं कॉस्मिक एनर्जी म्हणतात किंवा युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी असंही म्हणतात. तर साधारण 18 ते 19व्या शतकामध्ये जपानमध्ये डॉक्टर मिकाऊ उसोई हां. यांनी रेकीचा शोध लावला. ओके. तर ते त्यांना जे काही प्रॉब्लेम होते म्हणा, इश्यूज होते, तर ते 21 दिवस तप करायला एका पर्वतावर गेले. हं. तिथे बसून त्यांनी काही न खाता पिता त्यांनी तिथे 21 दिवस तपश्चर्या केली. हं. त्यांना त्यात काही जाणवलं नाही. पण 21व्या दिवशी जेव्हा ते सगळं संपत आलं, तेव्हा एक असा मोठा अशी ब्राईट लाईट जी आहे, ती त्यांच्याकडे येताना त्यांना दिसली. त्यांचे ओके. डोळे दिपले. त्यांना दिसत नव्हतं काय झालं. आणि हे जे क्राउन चक्र आहे, याच्यातून ते सगळे ती जी ऊर्जा आहे, ती त्यांच्या शरीरामध्ये गेली. ओके. शरीरामध्ये पसरली. त्यांना जाणवलं, की आपल्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे किंवा ऊर्जा आहे. पण तरी त्यांना हे माहीत नव्हतं, की याचा उपयोग कसा करायचा किंवा काय करायचा. हं. ते झाल्यानंतर ते जेव्हा त्या पर्वतावरून किंवा डोंगरावरून म्हणा जसं खाली उतरायला लागले, हं. खाली उतरताना एका ठिकाणी त्यांना दगडाला ठेच लागली ओके. आणि रक्त व्हायला लागलं. तर त्यांना माहीत नव्हतं काय आहे. पण एकदम त्यांना असं जाणवलं, की अरे बघूया काय होतंय. आणि त्यांनी त्यांचे दोन्ही हात त्या जखमेवर ठेवले. भळाभळा वाहणारं रक्त जे आहे, ते काही सेकंदामध्ये थांबून गेलं. ओह! ही रेकीची पहिली सुरुवात होती. प्रत्येक वेळी आपल्याला कसं आहे, की शेवटी प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायला लागते. हां. आणि ती वेळ जेव्हा येते, तेव्हा देव तुम्हाला तसं तुमच्याकडनं करवून घेतो. त्यांना माहीत नव्हतं, की हे हीलिंग आहे. हां. पण ते तसं त्यांना वाटलं त्यावेळी. ओके. तेच सगळ्यात महत्त्वाचं होतं. हां. आणि मग त्यांनी हळू त्या रेकीचा प्रसार सुरू केला. मग भरपूर ठिकाणी ते फिरले. भारतामध्ये सुद्धा आले. आणि आपण जर बघितलं, तर आपल्या पुराण काळामध्ये सुद्धा हां. ऋषीमुनी असतील हो. किंवा देवता आहेत. त्या ह्याच्या प्रत्येक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की जेव्हा ते असं हात वर करून जेव्हा आशीर्वाद द्यायचे, हे यायचे, तेव्हा या हातातून असा एक ऊर्जेचा प्रवाह दिसायचा. हां. सो हे कुठेतरी तेच आहे का? ओके. जे रेकी हीलर्स आहेत, प्रॅक्टिशनर्स आहेत, त्यांना वाटतं की हो तेच आहे. हं. फक्त ते कसं झालं, की 18व्या 19व्या शतकात झालं आणि हे 5000 वर्षापूर्वी झालेले महाभारत, हां. रामायण, महाभारताच्या काळामध्ये. बरोबर. तर अशा पद्धतीने मग ते रेकी सुरू झाली आणि मग त्याचा प्रसार होत गेला. आता सगळ्या जगामध्ये, सगळ्या देशांमध्ये रेकी ही लोकं प्रॅक्टिस करतात. हिलिंगसाठी त्याचा वापर होतो. पण हॅव्हिंग सेड दॅट, की रेकी हा काही चमत्कार नाहीये. हे एक ओके. सायन्स आहे ओके. आणि ब्लॅक मॅजिक तर अजिबात नाहीये. ओके. रेकीमध्ये होतं काय, की जो एनर्जी फ्लो आहे, हां. म्हणजे जो ऊर्जेचा जो फ्लो आहे, हां. तो व्यवस्थित करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके. प्रॉब्लेम कुठं होतो, की जेव्हा त्याला काही ब्लॉकेजेस तयार होतात, तिथे रेकी थांबते किंवा ती ऊर्जा थांबते. आता ओके. आपण बघा, आपण घरसुद्धा घ्यायला जातो, हां. तेव्हा आपल्याला काही बाकी सगळं माहीत नसतं हं. किंवा वास्तू वगैरे माहीत नसतं. पण होतं काय, की आपण नॉर्मली आपल्याला जेवढं माहिती आहे, आपण काय करतो, अरे पूर्व पश्चिम पाहिजे. का हां. पाहिजे? तर जो काही ऊर्जा तिथून वाहणार आहे, ती हं. पूर्व पश्चिम व्यवस्थित वाहते. बरोबर आहे. म्हणजे बाकीच्या लोकांना जसं त्यांच्या कदाचित पत्रिका किंवा ज्योतिषाने सांगितलं वेगवेगळ्या असतील. पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं, की पूर्व पश्चिम घेतो आपण. हं. बरोबर. तुम्हाला लक्षात असेल, की साधारण 2000 साली तेव्हा फेंग शुई म्हणून चायनीज प्रकार हो, 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 खूप हो. प्रसिद्ध झाला. हो, हो. बरोबर. त्याचा बेसच हा होता, की एनर्जी फ्लो जो आहे, तो रेग्युलेट करणं. ओके. की ज्या ठिकाणी समजा एनर्जी थांबत असेल, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ते वस्तू दाखवायचे, हे करायचे, बेल्स लावायचे, करेक्ट. की ज्याच्याने तो एनर्जी फ्लो व्यवस्थित. आपलं माझ्या मते वास्तू जे आहे, ते पण त्याच ह्याच्यावर आधारित आहे, की हां. तुमचा
जो फ्लो आहे, जे एनर्जीचा फ्लो आहे, तो व्यवस्थित व्हावा. रेकीमध्ये काय होतं की हा एनर्जीचा फ्लो जो आहे तो रेग्युलेट करून तुम्हाला हिलिंग करता येतं. तर आता लोकांना हे कसं पटवून सांगणार आपण की हा चमत्कार नाहीये, ही एक एनर्जी आहे जी फक्त आपण पास ऑन करतो. तर हे जे एक्झॅक्टली ट्रिक काय कसं होतं? हां. तर आता याच्यामध्ये रेकीमध्ये काय होतं की रेकीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला गुरु असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला ही रेकी जी आहे ना ही शिकायला लागते. बरं, शिकायला लागते म्हणजे काय की त्याला एक प्रोसिजर आहे, ती एक आध्यात्मिक प्रोसिजर आहे. तर म्हणजे जेव्हा तुम्ही गुरुकडे जाता तर तिथे काय होतं की ते अट्युनमेंट आम्ही म्हणतो. ओके. अट्युनमेंटमध्ये काय होतं की आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. तर ती फर्स्ट डिग्रीमध्ये ती चक्र, काही चक्र ओपन केले जातात आणि तुमचा कनेक्ट हा डायरेक्ट युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जीशी कनेक्ट केला जातो. ओके. आणि ती चक्र बंद केली जातात. साधारण 2 दिवसाचा हा कोर्स असतो. ओके. फर्स्ट डिग्री. त्यानंतर 21 दिवस सलग तुम्हाला स्वतःला रेकी घ्यायची आणि ही टच थेरपी आहे. फर्स्ट डिग्रीला फक्त टच थेरपी आहे. ओके. बरं, तुम्ही रेकी कोणाकोणाला देऊ शकता? तुम्ही माणसांना देऊ शकता, तुम्ही पशु पक्ष्यांना देऊ शकता, ओके. तुम्ही निर्जीव वस्तूला देऊ शकता. म्हणजे तुमची गाडी असेल, तुमचं ऑफिस असेल किंवा तुमचं घर असेल, या सगळ्या गोष्टीला तुम्ही देऊ शकता. ओके. तर रेकी जेव्हा तुम्ही द्यायला सुरू करता तेव्हा तुम्ही टच नाही देता. तेव्हा तुम्हाला काही प्रोसिजर सांगितलेले आहेत, त्या तुम्ही दिल्या, त्या तुम्ही फॉलो केल्या की त्यानुसार ती रेकी फ्लो व्हायला लागते. बरं, ओके. होतं काय की याच्यात ॲज अ रेकी चॅनल किंवा मेडिएटर म्हणून आमचा काहीही रोल नाही आहे. आम्ही अजिबात काही करत नाही. त्याच्यात जे काय होतं ते सगळं युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आणि तो पेशंट यांच्यामध्ये. आमचं काम काय आहे की आम्ही मोबाईल हॉटस्पॉट सारखे आहोत. तुमच्याकडं सध्या कनेक्शन नाही आहे, तर ते कनेक्शन आम्ही आमच्या जो काही वायफाय आहे म्हणा किंवा तुम्ही काय इंटरनेट कनेक्शन आहे त्याच्याशी आम्ही तुम्हाला कनेक्ट करून देतो. तो जो एनर्जी फ्लो आहे, ती रेकी आहे, ती फ्लो त्याचा रेग्युलेट होतो आणि ते व्हायला लागतं. बरं, ते कुठे वाहते? मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं? डिस्टन्स सेलिंगला किंवा याला तुम्हाला काहीही करायचं नाही. एक म्युच्युअली वेळ ठरली की त्यावेळी तुम्ही आहात. शक्यतो घरी असणं चांगलं आहे, कारण तुम्हाला असं झोपायचं आहे, बाकी काहीही करायचं नाहीये. पॉझिटिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह विचार मनात ठेवायचे आहेत की बाबा माझ्यापर्यंत रेकी पोचतीये आणि माझा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतोय. एवढा फक्त पॉझिटिव्ह विचार हे करायचा. या बाजूला मी जेव्हा बसलेलो असतो तेव्हा मला काय होतं की आता समजा एखादा सुमितने मला फोन केला, तर मला सुमित कसा दिसतोय माहित नाही, जगात लाखो सुमित आहेत. त्यामुळे आम्ही काय करतो की जेव्हा तुमचा इंटरेस्ट तुम्ही आम्हाला दाखवता तेव्हा तुमचा एक फोटो मागून घेतो आणि नाव, पूर्ण नाव. म्हणजे काय होतं की तो फोटो बघून आम्हाला साधारण एक अंदाज येतो की हा आमचा पेशंट आहे. आणि मग आम्हाला जसं शिकवलेलं आहे सेकंड डिग्रीमध्ये, तसं मग आम्ही तुम्हाला रेकी द्यायला लागतो. त्याच्यात सिम्बॉल्स आहेत, त्याच्याने इफेक्टिव्हनेस फार वाढतो. रेकी हे काही मेडिकल सायन्सचं रिप्लेसमेंट नाही आहे. ही एक अल्टरनेटिव्ह थेरपी आहे. याच्यामध्ये काय होतं की जे तुम्ही समजा औषधं घेत असाल तर ती काही बंद करायची नाही, ते चालूच ठेवायचे, सगळं चालू ठेवायचं. फक्त ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे की ज्याच्या फ्लोनी तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत ते निघून जाणार आहेत आणि जे काही तुम्ही औषधं घेताय, गोळ्या घेताय, त्याचा इफेक्ट वाढणार आहे. आणि समजा त्या औषधा गोळ्याने तुम्हाला बरं होण्यासाठी समजा एक 10 दिवस लागणार असेल, कदाचित तुमचं ते 3-4 दिवसात काम होईल. बट इट डिपेंड्स. प्रत्येकाची सेन्सिटिव्हिटी वेगळी आहे, त्यानुसार ते चेंज होतं. तर असं जे आहे ते रेकीचं साधारण स्वरूप आहे आणि अशा प्रकारे त्याचं हिलिंग होतं. आता समाजामध्ये वेगवेगळ्या विचाराची लोक आहेत. काही लोकांना रेकी पटते, काही लोकांना त्याच्यावर विश्वास नाही अजिबात. ज्यांना विश्वास नाही त्यांना तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं की बघा, मी सुद्धा एक जसं मी पहिल्यांदाच इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर जेव्हा मला माझ्यावर अशी वेळ आली की मला रेकीच्या मी संपर्कात आलो, तर तेव्हा ऑब्व्हियसली माझं लॉजिक माइंड जे ते मला हे सगळं मानत नव्हतं. तर 2000 साली माझ्या आयुष्यामध्ये अशी काही वादळं आली की ज्याच्याने मी खूप डिप्रेस होतो. तर माझा मित्र एक समीर म्हणून, मग तो म्हणाला की असं रेकी नावाचं एक आहे, तर आपण जाऊया. म्हणून मग तो एकांकडे घेऊन गेला मला. त्यांनी मला सगळं सांगितलं समजावून आणि मी म्हटलं चला बघूया. कारण त्या याच्यात तुम्ही जेव्हा त्या स्टेटमध्ये असता तेव्हा तुम्हाला काही दुसरं सुचत नाही. तुम्ही
ज्योतिषी पण बघता, तुम्ही फेंगशुई पण बघता, तुम्हाला वास्तू पण करायचं, तुम्हाला सगळं करायचं आहे. बरोबर. मग त्या ह्याच्यापैकी मी सगळं ट्राय केलं होतं. त्या ह्याच्यात म्हटलं चला आणखीन एक रेकी, म्हणून मग मी रेकी हे केलं. पण रेकीचं जेव्हा मी फर्स्ट डिग्रीचं मी कोर्स केला, तेव्हाच मला वाटलं की नाही हे सगळं काहीतरी वेगळं आहे आणि हे जेन्युइन आहे. ओके. कारण सायन्स स्टुडंट असून सुद्धा जे अनुभव मला आले, की जिथं मी माझं लॉजिक माइंड जे आहे ना ते बाजूला ठेवलं. कारण हे मला सांगण्यात आलं होतं की लॉजिक माइंड बाजूला ठेवा आणि बिलीव्ह. त्यामुळे रेकी कधी होते तर तुमचं बिलीव्ह पाहिजे. तुम्ही बघा, आपण सुद्धा जेव्हा आपल्या जी श्रद्धास्थानं आहेत त्यांना तुम्ही लॉजिकली बघून उपयोग होत नाही. तुमचं तिथं बिलीव्ह पाहिजे, तुमची श्रद्धा पाहिजे. श्रद्धा असेल तर तिथं ते सगळं वर्क होतं. बरोबर. त्याचप्रमाणे रेकीचं आहे. तर माझं म्हणणं हे आहे की तुमचं लॉजिक माइंड थोडे वेळ बाजूला ठेवा, बिलीव्ह करा. तुम्हाला नक्की अनुभव येतील, 100% अनुभव येतील. ओके. आणि त्यासाठी मी आहे. तुम्हाला ते अनुभव मी तुम्हाला घडवून आणीन रेकीच्या सहाय्याने. आणि तुम्ही मला 100% खात्री की तुम्ही बिलीव्ह करायला लागाल. कारण आज मी गेले 20 वर्ष रेकी हिलिंग करतोय. 25 वर्ष झाली मी या पाथवर आहे, रेकीच्या मार्गावर चाललेलो आहे. ओके. आणि असे बरेच पेशंट्स, मी अजिबात क्लेम करत नाही की मी त्यांना बरं केलं. रेकीनी कदाचित त्यांना हेल्प केली आणि त्याच्यानी ते बरे झाले. डॉक्टरांचं मेडिकेशन वगैरे ते सगळं चालू होतं, ट्रीटमेंट चालू होत्या. पण अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यात तुम्हाला डॉक्टरही हेल्प करू शकत नाही. तर मग त्या याच्यामध्ये काय होतं की अशा यांनी जरूर मला हे करावं आणि मी तुम्हाला 1 to 1 सगळं समजावून सांगेन. तुम्हाला मी त्याची अनुभूती देईन आणि मग तुमचा जो काही हे असेल, होतंय का की तुम्ही बिलीव्ह करत नाहीये, तुमचं लॉजिक माइंड आज हवी होतंय. पण असं आहे की जेव्हा आपण ते रेकी सेशन करू, जेव्हा मी तुम्हाला ती एक छोटीशी हिलिंग, मी तुम्हाला ते हिलिंग सेशन मी तुमच्याबरोबर करेल, तेव्हा तुम्हाला त्याची अनुभूती येईल. ओके. अँड आय एम शुअर की तुम्ही ते लगेच बिलीव्ह करायला लागता. मग तुमच्याकडे कुठल्या कुठल्या कॅटेगरीचे लोक येतात, जर त्याविषयी सांगा. हां, आता गेल्या 20 वर्षात माझ्याकडे असंख्य पेशंट झाले. म्हणजे ज्यांना कसं आहे की ही रेकी कशावर चालते, तर एकतर फिजिकल पेन, म्हणजे आपल्याला काही शारीरिक काही दुखणी असतील वगैरे, तर त्याच्यावर रेकी मार्फत आपण उपचार करू शकतो. मानसिक, मेंटल तुमचं स्टेट काय आहे त्याच्यावर करू शकतो. ओके. इमोशनल स्टॅबिलिटी त्याच्यावर आपण करू शकतो. स्पिरिच्युअलिटीवर करू शकतो. तर आपल्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी तुम्ही रेकी वापरू शकता. रेकीचा एक सगळ्यात चांगलं हे काय ना की तुम्ही रेकी कितीही तुम्ही घेऊ शकता, त्याचा साईड इफेक्ट काही नाही, 0 साईड इफेक्ट. ओके. हे अजिबात हार्मफुल नाही आहे. त्यामुळं रेकी तुम्ही घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये माझ्याकडे भरपूर असे पेशंट झाले. काही मराठी फिल्म जगतातल्या ज्या काही सेलिब्रिटीज आहेत त्या पण माझे क्लायंट्स होते बऱ्याच वर्ष. म्हणजे त्यांचे काही इश्यूज होते त्यावेळी, ते आलेले होते. नंतर स्पोर्ट्समन आहेत, त्यांना तर फिजिकल सतत लागतं. नंतर काही माझे जे ओळखीचे डॉक्टर्स आहेत, आता एवढ्या वर्षात त्यांनाही माहिती आहे की मी हे करतो, तर त्यावेळी ते काय करतात की असं काही म्हणजे अल्टरनेटिव्ह म्हणून नाही, पण काही लोकांना खूप काही गोष्टी पेनफुल असतात, तर त्यावेळी थोडासा तो पेन रिलीज करण्यासाठी, प्रत्येक वेळी औषधानेच तुम्ही करायला पाहिजे असं नाहीये, तर त्यावेळी ते मला सजेस्ट करतात. मग त्या लोकांना मी रेकी देतो. ओके. रेकीमध्ये काय होतं ना, कन्सेंट फार महत्वाचा आहे. मी जर तुम्हाला रेकी देणार असेल ना, तर तुमचा होकार असणं फार गरजेचं आहे, तरच ती रेकी काम करते, नाहीतर नाही करत. मग तुम्ही म्हणाल मग लहान मुलांना कसं होतं, तर कसं आहे की याला अपवाद आहेत. जसं लहान मुलं बोलू शकत नाहीत, जसं मी म्हणलं की प्राणी आहेत, पक्षी आहेत, ते काय सांगू शकत नाहीत, किंवा ज्या नॉन लिव्हिंग वस्तू आहेत की समजा काही तुमचं घर आहे, ऑफिस आहे, इथे करू शकत, तर या अपवादात्मक आहे. पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे, किंवा काही पेशंट्स असतात की समजा कोमामध्ये आहेत, ते नाही सांगू शकत, पण त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी जर मला सांगितलं आणि तिची कन्सेंट असेल, म्हणजे त्यांचा होकार असेल, तर त्या ह्याच्यात आपण ती रेकी देऊ शकतो आणि त्या परिस्थितीमध्ये रेकी उत्तम प्रकारे तुम्हाला मदत करू शकते. तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे खूप सारे पेशंट्स येतात, तर मला एखाद दुसरीची केस सांगा जी समजा फिजिकल पेनमध्ये असेल आणि त्याला तुम्ही रेकी दिली आणि त्याला बरं वाटतं. आता फिजिकल पेनमध्ये कसं होतं की माइंड आणि बॉडी कनेक्शन आहे. प्रत्येक वेळी फिजिकल पेन हे फक्त
फक्त काही ऍक्टिव्हिटीजमुळे आलंय का हे बघणं फार महत्वाचं आहे. ओके. की जसं माझ्याकडे समजा काही वृद्ध व्यक्ती आली आणि त्यांनी सांगितलं की माझे खांदे दुखत आहेत, हां. तर आपण समजू शकतो की हे फिजिकल पेन आहे. बरोबर. त्यानुसार मग त्यांना आम्ही उपचार देतो, तसे रेकी हिलिंग करतो. हां. पण एखादा जर तरुण व्यक्ती माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला की माझे खांदे दुखत आहेत, हां. तर त्या केसमध्ये मी काय करतो की मी त्याच्याशी बोलतो, त्याला थोडंसं बोलतं करतो की बाबा नक्की काय आहे. ओके. कारण मला कुठेतरी वाटतं की हे त्याचं माइंड कनेक्शन आहे. बरं. तर हे कसं आहे, तर माइंडमध्ये काय होतं की आपण बऱ्याच वेळा असा शब्दप्रयोग वापरतो की याच्यावर घरची जबाबदारी आहे. हां. आता काय होतं की जेव्हा अशा व्यक्तीवर घरची खूप जबाबदारी असते, कुठेतरी सबकॉन्शियस लेवलला ती आतमध्ये अशी घट्ट असते आणि त्यामुळं तुमचे खांदे दुखतात. तर हे माइंड ओके. आणि बॉडी कनेक्शन आहे. मग त्यावेळी ट्रीटमेंट वेगळी असते आणि ती वृद्ध व्यक्ती आली होती त्यांची ट्रीटमेंट वेगळी असते. ओके. त्यामुळे हा तरुण जो माझ्याकडे आलाय, तर मला पहिल्यांदा त्याचं मेंटल ब्लॉक्स जे आहेत त्याच्यावर मला काम करायला लागतं आणि मग फिजिकल पेनवर काम करतो. तर अशी एक व्यक्ती माझ्याकडे आली होती काही वर्षापूर्वी. तर ते आजोबा होते. तर ऑब्व्हियसली त्यांना त्यांच्या मुलाने ते माझ्या टचमध्ये आले आणि मग त्यांनी सांगितलं की असं-असं त्यांना पेन होतोय. खांदे दुखतायत. मग त्याच्यावर मी त्यांना डिस्टन्स हिलिंगनी रेकी दिली. कारण ते अजिबातच परिस्थितीत नव्हते की जिथे मी त्यांना भेटेन किंवा ते माझ्याकडे येतील. ओके. त्यामुळे मग मी डिस्टन्स हिलिंगनी मी त्यांना रेकी दिली. काही सेशन्स झाले. ही काही जादू नाही जसं म्हणलं जातं, हां. की लगेच फरक पडला असं होत नाही. हां. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्यांना बऱ्यापैकी रिलीफ मिळायला लागला. ओके. आणि एक दिवशी काही सेशन नंतर आजोबांनी स्वतः मला फोन करून सांगितलं, की "बाबा आता मला खूप रिलीफ मिळतोय." बरं. सो हे जे आहे ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओह! आता दुसरा एक किस्सा सांगेन, की असाच एक मुलगा होता, तरुण मुलगा होता. त्याची परिस्थिती तशी बेताची होती. तर जेव्हा त्यालाही असाच कुठून माझा नंबर मिळाला, त्याने मला फोन केला. मग मी त्याला बोलतं केलं. आधी तो बोलत नव्हता. कारण तसा तो इंट्रोव्हर्ट म्हणजे अबोल होता. त्यामुळे मला त्याला थोडंसं बोलतं करणं भाग होतं. बोलतं केल्यानंतर मग मला लक्षात आलं, की बाबा त्याची ॲक्चुअली स्टोरी काय आहे. की त्याच्या घरी त्याचे बहीण-भाऊ आहेत. त्याच्यावर जबाबदारी आहे. वडील नाही आहेत. आई घरकाम करून सांभाळतीये आणि हा ओके. मोठा असल्यामुळं सगळी जबाबदारी त्याच्यावर होती. ओके. तर हे जेव्हा ऐकलं तेव्हा मला लक्षात आलं, की ह्याचं जे खांदेदुखी आहे, ही या बाजूनी आलेली आहे. हे फिजिकल पेन नाहीये. ओके. त्यामुळं मग मी त्याला त्या प्रकारची हिलिंग ट्रीटमेंट दिली रेकीनी. त्याचं जे मेंटल काय होतं, की रेकीमध्ये डिस्टन्स हिलिंग जेव्हा आपण करतो, त्याला वेळेचं काही बंधन नाहीये. त्याला स्थानाचं बंधन नाहीये. म्हणजे मी इथे बसून मी जगाच्या पाठीवर कुठेही ती रेकी देऊ शकतो. बरं. जसं मी म्हटलं तसं कन्सेंट पाहिजे. ते मी देऊ शकतो. पण रेकीमध्ये दुसरं जसं मी म्हटलं, की वेळेचं बंधन नाही. म्हणजे काय होतं, की तुमच्या भूतकाळात घडलेल्या काही अशा घटना असतील आणि ज्याचं अननोइंगली तुम्हाला तुमच्या त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जर स्टोअर असतील आणि ज्या तुम्हाला आता त्रास देतात, पण आपल्याला कळत नाही. जसं त्या मुलाला कळत नव्हतं, की खांदे का दुखतायत. तर मग तिथे त्याला बोलतं करून त्या ज्या काही घटना होत्या, त्याला जर रेकी हिलिंग जर तुम्ही दिलं, तर तुमचा आत्ताचा प्रॉब्लेम किंवा जे काही इश्यूज आहेत, हे सॉल्व्ह होतात. किंवा फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये अशा काही तुम्हाला घटना जर तुम्ही बघताय, जे मॅनिफेस्टेशन आपण म्हणतो, हे कसं तुम्ही ॲक्टिव्हली किंवा खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. मॅनिफेस्टेशनमध्ये आपण काय करतोय, की पुढं होणारे काय घटना आहे, ही आपण विचार करतोय. बरोबर. तर ती जी घटना आहे, त्या घटनेला जर तुम्ही रेकी दिलीत आणि जर त्याच्यात एनर्जी फ्लो दाखवलात, तर ती 100% घटना घडते. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही रेकी वापरू शकता. ओके. तर त्या मुलाकडे परत जेव्हा येतो, तेव्हा त्या मुलाला मी तशी रेकी दिली. त्याचं पास्ट जे होतं ते हील केलं आणि मग थोडंसं फिजिकल जे होतं त्यालाही दिलं आणि तो एकदम ठणठणीत बरा झालेला आहे आता. तो अजूनही माझ्या टचमध्ये आहे. त्याचा मधून-अधून फोन येतो. काही असेल तर आम्ही त्याच्यावर चर्चा करतो. बट ही इज व्हेरी हॅपी. आणि मला याचंच बरं वाटतं, की मी अशा ठिकाणी जी काही मी शिकलेलो आहे रेकी, त्याचा मला त्या लोकांना मी फायदा करून घेऊ शकतो.
सगळ्या लोकांना सध्या डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, रात्री लोकांना झोप येत नाही. मग ह्या गोष्टींमध्ये सुद्धा रेखी काम करते का? अगदी चांगला प्रश्न विचारला. कारण सध्याचं जे आहे, मी असं म्हणणार नाही की जे सध्याचे जे जेनझी आहेत त्यांना हे इश्यूज आहेत, हे सगळ्यांनाच आहेत. आमच्या वेळी पण होते, फक्त त्याला नावं वेगळी होती. पण आता त्याला जरा थोडीशी नावं वेगळी आहेत. पण हॅव्हिंग सेड दॅट काय होतंय की डिप्रेशन, एन्झायटी हे आत्ताचे तर सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहेत. आणि पुढे जाऊन पण हे खूप मोठे दिसतात आपल्याला. कारण रिलेशनशिप इश्यूज हा सगळ्यात मोठा आजचा प्रश्न आहे. तर जसं मी पहिल्यांदा म्हटलं तसं म्हणजे ह्या प्रॉब्लेम, हे असे प्रॉब्लेम घेऊन सुद्धा बरेच लोक माझ्याकडं अप्रोच झालेले आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की रेखीच्या माध्यमातून मी त्यांना तशी हिलिंग ट्रीटमेंट दिलेली आहे. मला एक किस्सा सांगायला आवडेल याच्यामध्ये, की माझ्या ओळखीचं एक कपल आहे. मी ऑब्व्हियसली नाव नाही घेऊ शकत, कारण त्यांची प्रायव्हसी जपणं फार गरजेचं आहे. तर ते जवळजवळ 10 वर्ष आत्ताच्या भाषेमध्ये ते डेट करत होते वगैरे, किंवा एकत्र होते ते. आणि एका पॉइंटला त्यांनी ठरवलं होतं की आता आपण लग्न करायचं. आणि खूप म्हणजे अकंठ प्रेमात बुडालेली असं कपल होतं. लग्न झालं, सगळ्या ठिकाणी खुश होते. 3 महिन्यांनी, अगदी लग्न झाल्यानंतर 3 महिन्यांनी त्यांच्यामध्ये इश्यूज सुरू झाले. म्हणजे एका बाजूला तुम्ही बघितलं तर 10 वर्ष अकंठ प्रेमात बुडालेले, पण लग्न झाल्याबरोबर 3 महिन्यामध्ये इतकं हे आलं की डिवोर्स घ्यायचा आहे आता, यापर्यंत प्रकरण गेलं. मग जेव्हा ते मला अप्रोच झाले त्या संदर्भामध्ये, तर ऑब्व्हियसली मी पहिल्यांदा आधी त्या मुलीशी बोललो, तिच्याकडून सगळं ऐकून घेतलं. मुलाशी बोललो, त्याचे प्रॉब्लेम काय समजून घेतले. जे इश्यू होते, रिलेशनशिप इश्यूज किंवा इगो प्रॉब्लेम, किंवा काही गोष्टी ज्या होत्या की त्या ॲक्सेप्ट करणं दोघांनाही कठीण जात होतं. म्हणजे हे काय होतं की हे ब्लॉकेजेस होते. आता जेव्हा तुमच्या आधी वेवलेंथ मॅच होत होत्या, सडनली 3 महिन्यात असं काय झालं की एकदम त्या वेवलेंथ कुठं गेल्या, मॅच होणंच बंद झालं, म्हणून हे इश्यू डेव्हलप झाले. म्हणजेच काय झालेलं आहे की कुठेतरी ते एनर्जी ब्लॉक झालेलं आहे. मी हाही प्रश्न दोघांना प्रश्न विचारला की घरातल्या काही तिसऱ्या व्यक्तीमुळे काही प्रॉब्लेम चालू झाले आहेत का. तर तसं काही नव्हतं. हे प्रॉब्लेम जे काही चालू झाले या दोघांमध्येच होते. मग एक सेशन मी दोघांना एकत्र करून केलं. पण एक गोष्ट होती की या दोघांना हे लग्न टिकवायचं होतं मनापासून, त्यांना डिवोर्स घ्यायचा नव्हता. पण त्यांना वाटलं की आता ह्याच्या पुढे पर्याय नाही, म्हणून ते त्या ठिकाणी गेले होते की आपण डिवोर्स घ्यायचा आहे. त्या ह्याच्यात असं होतं की तुम्ही जेव्हा एकत्र राहायला लागता तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बोचायला लागतात. कदाचित लग्नाच्या आधी त्याच गोष्टी एकमेकांना खूप आवडायच्या, की त्याची हेअरस्टाईल असेल किंवा हे असेल, पण इकडं तेच परत ते डोक्यात जाणं जे म्हणतो. बरं, हे काय, हे एका दिवसात होत नाही, हे पायलप होतं, हे साठतं बऱ्याच वर्षाचं किंवा बऱ्याच महिन्यापासून होतं. आणि मग तो प्रॉब्लेम सुरू होतो. मग अगदी छोटे छोटे प्रॉब्लेम म्हणजे की नॉर्मली आपल्या सगळ्यांच्या घरात जो होतो की आंघोळीचा ओला टॉवेल इकडे का ठेवला, हे अगदी साधं आहे. पण याच्यावरून ती भांडणं कुठपर्यंत जायची त्याला काही थारा नाही आहे. किंवा जसं स्वयंपाकामध्ये होतं की भाजीत मीठ कमी पडणं किंवा चव हे जाणं, की त्याच्यावरून म्हणजे प्रत्येकजण दोघं कारण शोधत होते भांडण्यासाठी. कारण एवढ्या छोट्या गोष्टीवरून ते इतकं नंतर व्हायचं की ते अनकंट्रोलेबल व्हायचे, प्रचंड भांडण व्हायचं. आणि शेवटी करता करता ती भांडणांची फ्रिक्वेन्सी एवढी वाढली की रोज फक्त भांडणच व्हायला लागली त्यांची या छोट्या छोट्या गोष्टींवरून. की सारखा तू मोबाईलमध्येच असतो, तिचं म्हणणं आहे की माझ्याकडे लक्ष देत नाही, पूर्वी मला भेटायला यायचा, हे करायचा. हे टिपिकल प्रत्येकाच्या आपल्या घरात आहे, हे सगळ्यांना हे भेडसावणारे प्रश्न आहेत. किंवा त्याच्याकडनं हे होतं की बाबा सतत फोनवर बोलत असते, सतत माहेरी बोलते, हे बोलते. ऑफकोर्स आता हे थोडंसं आपल्याला हास्यास्पद वाटतं आपल्या एजला आल्यामुळे, पण ह्या गोष्टी ज्या होत्या ह्या एवढ्या पसरत गेल्या, त्या अगदी तिथपर्यंत गेल्या. मग त्याच्यामध्ये हिलिंग सुरू झालं. त्यांच्याशी बोललो, इंडिव्हिज्युअली बोललो, मग दोघांना एकत्र करून बोललो. आणि हे सगळं डिस्टन्स हिलिंग, कारण ते माझ्या शहरातले नाही आहेत, ते दुसऱ्या शहरातले होते. तर त्या याच्यामध्ये मग मी आधी त्या मुलाला हे केलं, कारण तो थोडा तापट होता जास्त दोघांमध्ये, हे मला लक्षात आलं. त्यामुळे म्हणलं की आधी तिथे करणं गरजेचं. मग कसं आहे की तुमचे जे
चक्र आहेत, त्या चक्रांना तुम्ही हिलिंग करता. काही पॉइंट्स आम्हाला शिकवलेले आहेत, त्या पॉइंट्सना ती एनर्जी द्यायला लागते. ओके. तर ते असे बरेच सेशन गेले. हे काही फार अगदी आज केलं आणि उद्या झालं असं नाही झालं. हां. त्याला वेळ गेला आणि त्यांनीही तो वेळ दिला, कारण त्यांना मनापासूनची इच्छा होती की हा प्रॉब्लेम जर सॉर्ट आउट झाला तर त्यांना डिवोर्स घ्यायला लागू नये. त्यामुळे ते केलं आणि मग एका स्टेज नंतर मी तिला हिलिंग करायला सुरुवात केली. तिचेही जे मेंटल ब्लॉक्स होते, तिच्या ज्या काही चक्रांमध्ये मला वाटत होतं की इथे मेंटल ब्लॉक्स जास्त आहे. कारण काय होतं की जे चक्र आहेत ती इम्बॅलन्स होतात, त्यातली एनर्जी इम्बॅलन्स होते. ओके. ती एनर्जी तुम्हाला बॅलन्स करणं फार गरजेचं असतं. हां. ते जेव्हा होतं तेव्हा एनर्जी फ्लो हा स्मूथ होतो. एकदा एनर्जी फ्लो स्मूथ झाला, बरं तो एकाचा होऊन उपयोग नाही, दोघांचाही होणं गरजेचं आहे. ओके. म्हणून मग असे वेगवेगळे घेतले. दोघांचे जेव्हा मलाही वाटलं की आता थोडंसं हे होतंय, त्या दोघांनी सांगितलं की हो थोडीशी इम्प्रूव्हमेंट आहे. मग त्या ह्याच्यावर आम्ही आणखीन काम केलं. त्यांना आणखीन रेकी सेशन्स मी सजेस्ट केले. त्यांनीही ते आवडीने केले. एका पॉइंटला असं झालेलं होतं की फ्लो अगदी व्यवस्थित मलाही जाणवत होता, कारण जेव्हा आम्ही रेकी देतो तेव्हा हां. आम्हालाही तो जाणवतो ओके. की तो फ्लो कमी जास्त होतो, त्याची इंटेन्सिटी कमी जास्त होते. त्यामुळे तो मला जाणवला आणि त्यानंतर सगळं आनंदी आनंद झाला. सगळं छान झालं. डिवोर्स त्यांना घ्यायची गरज नाही. मला खरंच सांगायला आवडेल की त्यांना नंतर मुलगा पण झाला. ओके. त्यांनी अगदी आणि अगदी म्हणजे जरूर ते प्रत्येक अशा गोष्टीला मला फोन करतात. माझ्याशी माझ्या ते संपर्कात आहेत आणि आम्ही फार फ्रिक्वेंटली आता बोलतो या ह्याच्यावर. तर एक एन्झायटीबद्दल मी तुम्हाला सांगतो, कारण सध्या पुन्हा एकदा एन्झायटी हा एक खूप मोठा इश्यू आहे. काय होतं की आजकाल जे ऑफिसमध्ये जो काही स्ट्रेस आहे कामाचा, आपण बघतोय सध्या बातम्या, काय काय होतंय, मुलं आत्महत्या करतायत, हे करतायत, जे असं व्हायला नाही पाहिजे खरं. कारण ते होऊ नये म्हणूनच आम्ही बसलेलो आहोत, रेकी आहे. तर त्याचा तुम्ही जरूर फायदा करून घ्या असं मला वाटतं. की ऑफिस स्ट्रेसमुळं एक मुलगी अशीच ती माझ्या संपर्कात आली होती आणि झालं असं की तिला प्रचंड एन्झायटी होती. म्हणजे असं होत होतं की तिला ऑफिसला उद्या जायचंय म्हणलं की तिला असं होतं की बापरे आता ऑफिसला जायचं. म्हणजे इतकी ती प्रेशर खाली होती आणि ती आई वडिलांना सांगू शकत नव्हती, कारण पुन्हा एकदा तिची फायनान्शियल बॅकग्राऊंड थोडीशी त्यांच्या फॅमिलीची असल्यामुळे तिला नोकरी करणं गरजेचं होतं. त्या याच्यामध्ये स्टेटमध्ये ती कसं करायचं हे तिला कळत नव्हतं. त्यामुळे ती एन्झायटी एक येते. म्हणजे तिला असे अटॅक्स म्हणण्यापेक्षा एन्झायटी जेव्हा अशी व्हायची तेव्हा तिला असं शिवरिंग व्हायचं किंवा घाम यायचा. तिला कळायचं नाही काय होतंय, चक्कर येते काय, पडते की काय, असं व्हायचं. म्हणजे एकदम असं क्रॉनिकल म्हणतो तशी ती एन्झायटी होती. तर ती माझ्या अशीच संपर्कात आली. मग तिचं मी पूर्ण आधी तिच्याशी तिला बोलतं केलं, काय काय झालं, काय नाही, काय होतंय नक्की. आणि मग त्यानुसार मी तिला रेकी दिली. काय होतं की बऱ्याच वेळा असे काही चक्र आणि त्याच्यामधले जे ब्लॉक्स असतात ते एवढे कॉम्प्लिकेटेड झालेले असतात की जसं मगाशी मी उदाहरण दिलं तसं काही वर्षापूर्वी कदाचित लहानपणी असे काही प्रसंग बघितलेले असतात. तर त्याच्याने ती एन्झायटी राहते आणि अशा याला ती इरप्ट होते. तर आत्ताच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये कसं आहे की सगळं एव्हरीथिंग इज नंबर्स. कॉर्पोरेटमध्ये बाकी काही ऐकलं जात नाही. नंबर्स सांगा आणि ते नंबर्स रोजच्या रोज तुम्हाला अचीव्ह करायचे. त्या प्रेशरमध्ये, कारण असं आहे की आज कॉम्पिटिशन एवढी आहे की तुम्हाला रोज जाऊन तो नवीन बिझनेस आणायचा आहे, तुम्हाला तो जस्टिफाय करायचा आहे, मंथ ऑन मंथ तुम्हाला ते प्रेझेंट करायचं. तर याच्यामध्ये जेव्हा मी तिच्याशी बोललो तेव्हा ती ओपन अप झाली, कारण तिला हे कळत नव्हतं की ही एन्झायटी नक्की कशामुळे होती. तर जेव्हा हे कळलं की बाबा ऑफिस वर्क जे आहे त्याचा जो प्रेशर आहे, त्याचा जो स्ट्रेस आहे, कारण डेली अचिव्हमेंट आहे, डेली तिला ते परफॉर्म करायचं, ते तिला जमत नव्हतं. एका पॉईंट नंतर ते सगळं मागं पडत चाललं होतं आणि बॉसचं प्रेशर एवढं होतं किंवा तुमच्या सबऑर्डिनेट्सचं प्रेशर एवढं असतं की तुम्हाला परफॉर्म करायचं, कारण तुमची मैत्रीण परफॉर्म करते आणि ही करत नाही. त्यामुळे ते झाल्यानंतर पहिल्यांदा तर हे होतं की आयडेंटिफाय करणं की हा एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे. की जसं आपण म्हणतो की डायग्नोसिस फार महत्वाचं आहे मेडिकेशनमध्ये. डायग्नोसिस जर करेक्ट झालं तर पुढचं मग सोपं होऊन जातं कम्पॅरेटिव्हली. तसं डायग्नोसिस झालं की बाबा ही एन्झायटी कशामुळे, की लहानपणी काही असं मनावर काही आघात झाले म्हणून ही एन्झायटी येते आहे का ह्याच्यामुळे होतं. तर जेव्हा ते लक्षात आलं की स्ट्रेसमुळे आहे, तर मी काही तिला सजेशन्स दिले
काही तिला सांगितलं आणि बऱ्याच वेळा असं झालं, की मी तिला सांगितलं म्हणजे ऑफकोर्स ते दोघांच्या अ, म्हणजे आम्ही ठरवली होती ती वेळ, की तिला सांगितलं होतं, की आज तू जेव्हा ऑफिसमध्ये जाऊन बसशील डेस्कवर आणि जेव्हा काम सुरू करशील तेव्हा तू मला सांग. ओके. ऑफकोर्स तुम्ही फार रेकी देऊ शकत नाही. कारण जसं मी म्हटलं, की तुम्ही एकदम रिलॅक्स होता आणि तुम्ही झोपी जाता. हो. म्हणजे त्याच्याने आणखीन वेगळाच प्रॉब्लेम तिला चालू झाला असता. हां, हां, हां. पण त्या याला तशी त्या प्रकारची रेखी देऊन अगदी थोड्या वेळापुरती, पण त्या दिवसभरात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मी तिला रेखी दिली. हं. तिला ते कुठेतरी थोडंसं अगदी थोडं मायनर चेंजेस तिला वाटले ओके. आणि मग तिने लगेच सांगितलं त्या दिवशी मला संध्याकाळी फोन करून, की "सर थोडं मला काहीतरी बरं वाटतंय." हं. मग मला लक्षात आलं, की जो आम्ही डायग्नोज केलेलं होतं किंवा जे आम्हाला वाटलं होतं बोलून, की ते तिथेच आहे आणि त्यानुसार मग आम्ही ते सुरू केलं आणि मग रेग्युलर ट्रीटमेंट तिची म्हणजे जेव्हा ती घरी यायची तेव्हा ट्रीटमेंट तिची असायची आणि नंतर मी दुसरी ट्रीटमेंट 2 ट्रीटमेंट करायला लागलो, की ती ऑफिसला जायच्या आधीच मी तिला ते हीलिंग सेशन द्यायला लागलो. ओके. ओके. सकाळी ती उठल्या-उठल्या हे झाल्यानंतर. त्यामुळं त्या ह्याच्यातून काय झालं, की दिवसभरात मग नंतर मला काही द्यायची गरज पडली नाही हां. आणि नंतर तिचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्यामुळे एन्झायटीच्या ज्या तिला गोळ्या घ्यायला लागायच्या सतत, हां. त्या संपल्या किंवा सगळ्याच एकदम संपल्या असं मी म्हणणार नाही. त्या खूप कमी झाल्या. त्याचे डोसेस कमी होत गेले ओके. किंवा तिला जे असं एन्झायटीचे अटॅक टाईपमध्ये यायचं, हां. त्याची फ्रिक्वेन्सी खूप कमी झाली. डिप्रेशन संदर्भातली एखादी कुठली तुमच्याकडे केस आहे? एक मराठी अभिनेत्री अशीच आहे, ती माझ्या संपर्कात आली होती. तिचं ऑब्व्हियसली नाव नाही घेऊ शकत आपण. हं. पण तिला रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आला होता. ओके. त्यांचं ब्रेकअप झालेलं होतं. तर त्या याच्यामध्ये ती खूप डिप्रेशनमध्ये गेली. पण आमचा एक ऑफकोर्स एक कॉमन फ्रेंड आहे आणि मलाही कळलं होतं आणि ह्या काय आजकाल न्यूज लपून राहत नाहीत. हां. सोशल मीडिया हे ह्याच्यावर सगळ्यावर येतं. बरोबर. पण असं आहे की रेकीमध्ये मी स्वतःहून तिला विचारू शकत नाही की बाबा मी हील करतो. पण ते तसं काम होत नाही. तर याच्यामध्ये बरेच दिवस गेले. माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं, कॉमन मित्र होता आमचा. पण त्या ह्याच्यात मी काहीच करू शकत नव्हतो. असे बरेच दिवस गेले. पण एक जवळ एक साधारण एक मधले 10-15 दिवस झाल्यानंतर जनरल तिने मला फोन केला ओके. आणि आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाला. तिने विषय नाही काढला, मीही नाही विषय काढला. ओके. पण कॉन्व्हर्सेशन आमचं तो कॉल संपता तिला एकदम असं आपण म्हणतो तसं हुंदका दाटून आल्यासारखं झालं आणि मग मी ऑब्व्हियसली विचारलं की काय झालं. ती म्हणाली की मग तिने सगळं ते सांगितलं की हे असं असं झालं, हे झालं आणि इतकी वेळ आली की आता ती फिल्म इंडस्ट्री सोडायच्या मागे होती. ओके. म्हणजे इतकं ती डिप्रेस झाली होती. कारण तिच्या एक्सपेक्टेशन किंवा जे काही घडलं त्यांच्यामध्ये ते खूप पर्सनल आहे. पण मी तिला मग बोलतं केलं. तिला विचारलं की ज्या ज्या गोष्टी तू मला शेअर करू शकशील तेवढ्याच गोष्टी तू मला सांग. बाकी नाही सांगितल्यास तरी चालेल. आणि मग त्यानुसार मग तिने मला रिक्वेस्ट केली की एकदा आपण एक फक्त हिलिंग सेशन करून बघूया. ओके. मी तयार झालो आणि आमच्या दोघांच्या संमतीने एक वेळ ठरली. साधारण मी वेळ तुम्हाला सांगतो कारण म्हणजे मग पुढचं तुम्हाला लक्षात येईल की तसं का मी सांगितलं. संध्याकाळी साधारण एक 4 वाजता आम्ही हिलिंग सेशन सुरू केलं. मी माझ्या घरी होतो, ती तिच्या घरी होती. मग डिस्टन्स हिलिंग चालू होतं. ते सगळं झालं आणि या ह्याच्यात मी प्रत्येकाला एकच सांगतो की तुम्ही फक्त घरी कम्फर्टेबली झोपायचं आहे. ओके. समजा म्हणण्यापेक्षा काय की मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तुम्ही रिलॅक्स होता आणि तुम्हाला झोप लागते. तर तुम्ही गडबड करू नका. तुम्ही झोपेतून उठलात आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला एक फोन करा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्याशी फक्त शेअर करा. ओके. काय होतं की याच्यात तुम्ही रिलॅक्स होता. जसं आपण म्हणलं की माइंड बॉडी कनेक्शन आहे. रिलॅक्स झाला की माणूस झोपतो. बरोबर. आणि मग ती झोप लांबते बऱ्याच वेळा आणि मग झाल्यानंतर साधारण कधी 1.5 तास 2 तास जेव्हा केव्हा त्यांना बरं वाटेल ते फोन करतात आणि एक्सपिरियन्स शेअर करतात. तर या ह्याच्यात काय झालं, साधारण 4ला सुरू झालेलं होतं सेशन. साधारण आमचं सेशन जे असतं ते 45 मिनिटं 1 तासपर्यंत फार फार तर चालतं. इथे थोडंसं मला जास्त लागलं, 1-1.5 तास लागलं. पण त्यानंतर तिचा फोन आलाच नाही. पण मी वाट बघितली, म्हणलं असेल आणि मग नंतर मला बाकीचे माझे हिलिंग सेशन होते तर मी त्याच्यात नंतर मी विसरून गेलो. आता नेक्स्ट डे मॉर्निंग सकाळी 7-7:30ला तिचा मला फोन आला. ओके. ती एकदम अशी म्हणजे असं भरभरून बोलत होती. ती म्हणाली की तू मला सांगितलं होतंस काल की झाल्यावर लगेच फोन कर. पण यात माझी चूक नाही कारण मी आत्ता उठले. ती म्हणाली की मी गेल्या एवढ्या महिन्यांमध्ये किंवा दिवसांमध्ये मी एवढी शांत आजपर्यंत कधी झोपलेली नाही. आणि मग ती एवढं भरभरून बोलत होती त्याबद्दल की कसं तिला छान वाटलं.
त्याचा कसा हे झाला आणि मग त्यानंतर मग आम्ही ते सेशन्स तिच्याबरोबर ते कंटिन्यू केले. त्याचबरोबर मग ऑब्व्हियसली तिने सायकॉलॉजिस्ट, सायकियाट्रिस्टचीही ट्रीटमेंट चालू केली. पण बऱ्यापैकी इनिशियलीच तिला ते क्लॅरिटी, थॉट क्लॅरिटी जे हां. आपण म्हणतो, क्लॅरिटी ऑफ थॉट तिला आला. रेकीने तिला मदत केली ओके. आणि मग त्यानंतर झालं. आता तुम्ही तिला बऱ्याच सिरियलमध्ये वगैरे बघता, तर ते खूप आघाडीची अभिनेत्री आहे ती. ओके, ओके. तर असा हा एक अनुभव आहे माझा. ओके. आता हे तर कळालं, की समजा झोप येत नसेल तर रेकी कशी मदत करते, डिप्रेशनमधून कसं बाहेर येऊ शकतो. पण आता जे काही क्रॉनिक आजार आहेत, म्हणजे कॅन्सर म्हणा किंवा डायबिटीज म्हणा, अशा पेशंटला सुद्धा यातून मदत होते का? अगदी जरूर ह्याला पण मदत होते. कारण असे पेशंट्स पुन्हा एकदा मी सगळ्या प्रकारचे पेशंट्स हँडल केलेले आहेत. हां. कॅन्सरबद्दलच जर सांगायचं झालं तर काय होतं, की कॅन्सरमध्ये किमोथेरपी असते आणि हां. ही खूप पेनफुल प्रोसिजर आहे. ओके. तर कॅन्सरमध्ये आम्ही काय करतोय, की एकतर प्री त्यांचं जे म्हणजे ह्या थेरपीज असतात तेव्हा प्री सेशन घेतो हं. आणि पोस्ट सेशन पण घेतो. ओके. तर प्री सेशनमध्ये काय होतं, की कॅन्सर झालाय हा या ह्याच्यानेच पहिला माणूस हां. गर्भगळीत होऊन जातो. बरोबर. तर त्यावेळी त्याला उपचार घेण्यासाठी तयार करणं, हेच सगळ्यात मोठं जिकरीचं काम असतं. हां. त्यामुळे मग असे नातेवाईक सांगतात. तर इनफॅक्ट आत्ताचीच एक खूप रिसेंट केस आहे, की माझ्याकडे एक ब्लड कॅन्सरची केस आली होती ओके. आणि साधारण मागच्या गणपतीच्या वेळी हां. त्यांचा फोन आला होता, की असं-असं आहे. हां. ट्रीटमेंटला काय होतं, की साथ मिळत नाहीये. हं. कारण ऑब्व्हियसली तुमचं बॉडी आणि माइंड जर साथ देत नसेल, ते औषधं पण काम करत हां. नाहीत. मग त्या ह्याच्यात मी बोललो आणि ऑफकोर्स तो व्हिडिओ कॉल झाला. त्या पेशंटशी पण मी बोललो. त्यांना सांगितलं, समजावलं, की म्हटलं तुम्ही फक्त 1 तास माझ्यासाठी द्या. हं. फार नका देऊ आणि त्यानंतर तुम्हाला नाही वाटलं, तर आपण काही करणार नाही आहोत. ओके. नंतर मग जे काय असेल ते तुम्ही हे करा. ओके. जेंट्स होते, लेडीज होते? हे जेंट्स होते. तर मग त्यांना मी त्यांच्याशी बोललो, वेळ ठरवली आणि मग मी रेकी द्यायला सुरुवात केली. ऑफकोर्स कॅन्सर ही अशी गोष्ट आहे, की ही काय रेकीने बरी झाली असं मी काय अजिबात क्लेम करत नाही हां. आणि तसं झालंही नाही. पण कसं आहे, की ते पेशंटला ते जे उपचार आहेत, ते घेण्यासाठी सुद्धा तयार करणं, हां. हेच मोठं चॅलेंज होतं. मानसिकता तयार करणं. त्या याच्यामध्ये मग मी रेकी द्यायला सुरुवात केली. पहिलं सेशन झालं आमचं. पण जेव्हा साधारण 1-1.5-2 तासांनी माझं बोलणं झालं त्यांच्याशी, हं. त्यांना थोडंसं जाणवला फरक. नाही असं नाही. पण हां. अगदी मायनर जाणवलं. ओके. ते जे होते, ते स्वतः तयार झाले, की ते म्हणाले, "नाही मला आणखीन एक सेशन आवडेल करायला." ओके. सो हा एक पॉझिटिव्ह बदल झालेला होता. हां. मग त्यानंतर आम्ही दुसरा सेशन केला आणि मग नंतर आम्ही फार रेग्युलरली सेशन करायला लागलो. आता काय झालं, की जेव्हा त्यांची किमोची वेळ आली होती, तेव्हा हां. किमो पहिल्या ह्याला तर ते जाऊन आले होते. मला त्यांनी काय म्हणजे मलाही माहीत नव्हतं, की हां. त्यांचं कसं असतं. आल्यानंतर ते खूप पेनफुल होते आणि ही वॉज डिप्रेस्ड अगेन, हं. की त्या ह्याच्यातून सगळ्या प्रोसेस मग परत त्यांच्या नातेवाईकांचा फोन आला, की असं-असं झालंय. मग मी जनरल बोललो हं. आणि म्हटलं, "तुम्ही झोपून राहा." पण आता काय झालेलं होतं, की आधीचे काही सेशन्स झालं असल्यामुळं त्यांना थोडंसं वाटलं कुठेतरी, की समजा जर मी ते हीलिंग घेतलं, तर हां. ॲटलीस्ट मला शांत झोप तरी लागेल. मी म्हटलं, "तुम्ही काही करू नका." त्या दिवशी मी त्यांना रेकी दिली, शांत झोपले आणि नातेवाईकांना फक्त एकच सांगितलं, की नेक्स्ट सेशन त्यांचं जेव्हा आहे हं. किमोथेरपीचं, त्याच्या आधी तुम्ही मला सांगा. ओके. मग जेव्हा ते नेक्स्ट सेशन होतं त्याच्या आधी मला सांगितलं. मग मी त्यांची परत पेशंट जे होते त्यांची परवानगी घेतली. हं. त्यांना सांगितलं, की तुम्ही जायच्या आधी आपण एक अर्ध्या तासाचंच करूया सेशन. ते हां. दिलं. ते जेव्हा तिथे आतमध्ये गेले तेव्हा नातेवाईकांना सांगितलं होतं, जेव्हा ते ॲक्चुअल आतमध्ये जातील हं. किमोथेरपीसाठी, तेव्हा तुम्ही मला फोन करा. मग ओके. तेव्हा मी पुन्हा त्यांना तिथे एक पूर्ण सेशन दिलं ओके. आणि मग ऑब्व्हियसली आल्यावर परत ऑफकोर्स तो पेनफुल होतंच. पण त्यानंतर जेव्हा झालं, तेव्हा जेव्हा मी परत पेशंटशी बोललो, तर ते म्हणाले, की त्यांना माहीत नव्हतं, की मी त्यांना केमो चालू असताना हां. देणार आहे. हां. तेव्हा त्यांनी मला विचारलं, की "सर तुम्ही काही करत होतात का? मी केमो घेताना?" म्हटलं, काय वाटलं तुम्हाला असं?" म्हणजे मला काहीतरी जे नेहमी वाटतं तसं तिथं वाटायला लागलं होतं. तर ओके. मला हे वाटलं, की आपण केमोला जायच्या आधी जे सेशन केलं, हं. त्याचा परिणाम तिथे दिसायला लागला का? हं. पण मग मी त्यांना सांगितलं, की म्हटलं, "नाही, मी असं-असं केलं." ते म्हणाले, "असं नाहीये, की पेन अजिबात झाला नाही. हं. पेन झाला, पण माझ्या मते मला असं कुठेतरी वाटलं, की तो पेन थोडासा बेरेबल होता, की ओके. मी तो पेन सहन करू शकत होतो." ओके. तर असं हे झालं.
त्यामुळं ते झाल्यानंतर मग परत कॅन्सरची त्यांची ट्रीटमेंट झाली, केमोज झाले, सगळं झालं आणि मग त्यानंतरही मी त्यांना परत रेकी सेशन चालू होते. मी हे म्हणणार नाही त्यांचा कॅन्सर गेलाय असं मी क्लेम नाही करू शकत, पण ते आहेत, अजूनही आहेत, ट्रीटमेंट चालू आहे त्यांची. फक्त एकच आहे की थोडंसं सुसह्य झालं रेकीमुळे. ओके. तर अशा पद्धतीने कॅन्सरवर हे होतं, डायबिटीसवर सुद्धा होतं. रेकी कुठे काम करते आणि कुठे काम नाही करत. जे इररिपेरेबल आहे ना, तिथे रेकी काम नाही करत. म्हणजे आता कसं आहे बघा, मी चष्मा लावलाय, तर कुणाच्याही मनात येईल की रेकी करते तर स्वतः चष्मा नाही का घालू शकत, पण तसं नाही आहे. तसं असतं तर मग ही जादू झाली असती. तर होतं काय की फक्त माझा चष्म्याचा कदाचित नंबर वाढत नाहीये, खूप मोठ्या म्हणजे दुसऱ्या नंबरचा चष्मा घ्यायची गरज नाहीये, पण ते एक थोडंसं बेरेबल होऊन जातं. ओके. तर तसंच डायबिटीसचं आहे. डायबिटीस आता बरेच लोक क्लेम करतात, मला त्याच्यात काही म्हणजे मी काय त्या ह्याच्यातला तज्ज्ञ नाही आहे, त्यामुळे मी काय ते सांगू शकत नाही. पण डायबिटीसच्या याच्याने ना तुम्ही खूप कंट्रोल करू शकता. डायबिटीसमध्ये काय होतं की बऱ्याच गोष्टी आहेत त्याला. पुन्हा स्ट्रेस आहे. स्ट्रेस म्हणलं की आपण पुन्हा माइंडकडे जातोय. म्हणजे जर तुम्हाला रिलॅक्स केलं तर स्ट्रेस कमी झाला तर डायबिटीस काही कमी होणार नाही, पण कदाचित थोडंसं तो बेरेबल होईल कंट्रोल किंवा ती जी शुगर तुमची जी येते ती थोडीशी कमी राहील किंवा ज्या गोळ्या तुम्ही घेताय, जी औषधं घेताय त्याचा इफेक्ट चांगला वाढेल, पॉझिटिव्ह इफेक्ट जास्त होईल. तर अशा ह्याच्याने सुद्धा डायबिटीसमध्ये याचा उपयोग होतो आणि अगदी जरूर होतो. असे पुन्हा एकदा मी सांगेन की माझ्याकडे असे बरेच पेशंट्स आहेत. एक मला फक्त आठवलं म्हणून लगेच सांगता येईल की पुन्हा एक तरुण मुलगा होता आणि त्याचं जे H1BC जे आपण काढतो ते त्याचं अगदी बॉर्डरला आलेलं होतं. साधारण आता पुन्हा मेडिकल याच्यात प्रॉब्लेम होऊ शकतात, पण जे मला माहिती आहे माझ्या नॉलेजनुसार आहे ते साधारण 6.5 जे आहे ते त्यानंतर ते असं पकडतात की बाबा तुम्ही यू आर ऑन द वर्ज ऑफ डायबिटीस. तर तोही असंच मला अप्रोच झाला होता. ऑफकोर्स तो वेगळ्या कारणासाठी आधीपासून माझ्या टचमध्ये होता, पण तो म्हणाला की सर असं असं आहे. तर म्हटलं बघूया. मग पुन्हा त्याच्याशी बोललो, पुन्हा तोच प्रॉब्लेम, ऑफिसमधलं स्ट्रेस हे. म्हटलं आपण रेकी सेशन करूया. मग जेव्हा लक्षात ॲक्च्युली स्ट्रेस हा ऑफिसमुळंच आहे हे कळल्यानंतर मग पुन्हा एकदा मी मगाशी सांगितलं तसाच मी त्यांच्याबरोबर हे केलं आणि त्या याच्यामध्ये कळलं की थोडासा स्ट्रेस त्याचा जेव्हा कमी वाटतोय, हे वाटतोय काही ऑफकोर्स नुसतं रेकी नाही, थोडंसं एक्सपिरियन्स हे ते या ह्याच्याने सुद्धा मी त्याला बरंच काही काही सांगितलं की बाबा तुझं मन कसं गुंतवणं गरजेचं आहे दुसऱ्या ठिकाणी, की हॉबीज आहेत, हे तेही कर, हेही कर. शेवटी माझं म्हणणं काय आहे की आपल्याला काय बघायचं आहे की बाबा जर मी आज 6.5 आहे तर मी कमी कसा येईन, आपला उद्देश आहे. कशाने होईना, मी बरा झालोय का, ठीक आहे. मग रेकीनी झालाय, औषधाने झालाय का, तुझ्या दुसऱ्या काही ऍक्टिव्हिटीजमुळे झालं, बरं होणं हे महत्वाचं. नंतर गेले त्याला एक 5-6 महिने गेले, पण आता तो नॉन डायबेटिक आहे, म्हणजे एवढं मी सांगू शकतो. तो अगदी 5-5.5 आय थिंक 5.5 लास्ट काउंट जो त्याचा होता तो 5.5चा होता. पण रेकी वॉज वन ऑफ द थिंग की बाकीच्या सुद्धा त्यांनी गोष्टी केल्या स्वतःचं स्ट्रेस कमी करण्यासाठी. पण मी थोडं त्याला गाईड केलं आणि आम्ही तेही वापरलं, तेही झालेलं आहे. त्यामुळे होऊ शकतं, नथिंग इज इम्पॉसिबल. आता आपल्याकडे काही विद्यार्थी पण आपले सबस्क्रायबर आहेत, सो मुलांना परीक्षा म्हणलं की खूप डिप्रेशन येतं. अगदी. मग ते डिप्रेशन घालवण्यासाठी रेकी मदत करते का? जसं मी म्हणलं की मला हे खूप चांगलं माहिती आहे, कारण माझा स्वतःचा मुलगा 10वी मध्ये आता. तर आणि तो रेकी शिकलेला आहे, तो स्वतःही घेतो, मीही त्याला देतो, मिसेसही देते. तर आता होतं काय बघा की अभ्यासाचं जे प्रेशर आहे मुलांवर ते खूप आहे, कॉम्पिटिशनही खूप आहे. त्यामुळे त्यांना तो अभ्यास करण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि मार्क्स आजकाल असं आहे की तुम्हाला 99% पाहिजे तरच हे आहे. त्यामुळे त्याचं एक जरा उलटं प्रेशर येतं. त्या संदर्भात इव्हन मी आणि माझी मिसेस सुद्धा आमच्या मुलाबद्दल काय केलेलं आहे की आम्ही त्याला कुठल्याही आकड्यांमध्ये गुंतवलं नाही की तुला एवढे पर्सेंट यायला पाहिजे. आमचं म्हणणं एकच की बाबा तू अभ्यास भरपूर कर, येतील तेवढे येतील, पण येस तो अभ्यास करतोय आणि त्याला चांगले मार्क्सही येत आहेत. तर मला असं म्हणणं आहे की अशी एक केस माझ्याकडे आली होती आणि अशा बऱ्याच स्टुडंट्सना सुद्धा मी रेकी देतो. एस्पेशली हे सगळं सुरू होतं जेव्हा परीक्षेचा हंगाम चालू होतो. आधी असतं ते अभ्यासासाठी आहे की कॉन्सन्ट्रेशन होत नाही, हे नाही. तर त्या ह्याच्यात माझं म्हणणं असं असतं की जेव्हा कॉन्सन्ट्रेशन होत नाही तर मुलंच आहेत ती, त्यांचं काय की बरं आता त्यांना काही डिस्ट्रॅक्शन कमी नाही आहे. आपल्या वेळी काय टीव्ही वगैरे नव्हता, पण आता काय इंटरनेट आणि त्यातून भर म्हणजे AI आलेलं आहे, हे त्यामुळे ते सगळं भयंकर आहे सध्या.
तर त्या याच्यामध्ये कसं आहे की ते डिस्ट्रॅक्शन खूप आहेत. ते करण्यासाठी काही डिसिप्लिन्स पण पाळणं गरजेचं आहे आणि हे माझ्या मते पालकांनी करणं गरजेचं आहे. की एकतर ते फोनवर रिस्ट्रिक्शन्स आणणं, हे करणं. आणि एकदा ते झालं की मग त्या याच्यामध्ये असं होतं की जेव्हा रेकी सेशन होतं त्यांच्याबरोबर, मी त्यांना काय सजेस्ट करतो की बाबा तुझी अभ्यासाची वेळ काय आहे? आपण त्याच्या आधी हे रेकी सेशन करू. म्हणजे काय होईल की तो रिलॅक्स होतो. मुलगा झोपतो आणि झोपून उठला की तो फ्रेश असतो. मग आई-वडिलांनी हेच बघायचं की तो उठला की लगेच त्याला फोन वगैरे काही देऊ नका. आता त्याला डिस्ट्रॅक्ट होऊ देऊ नका. आता त्याला अभ्यास करू द्या. आणि मग तो अभ्यास होतो. आणि एकदा अभ्यास व्यवस्थित झाला, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित झालं, तर ऑब्व्हियसली तुमचं त्याचा इफेक्ट तुम्हाला रिझल्टमध्ये दिसतो. दुसरं माझ्याकडं एक अशी केस होती की तो खूप म्हणजे अभ्यासूच मुलगा होता, पण त्याला ती परीक्षेची एन्झायटी होती. म्हणजे परीक्षेमध्ये तो बसला पेपर लिहायला, की असं दरदरून त्याला घाम फुटायचा. तर हे मात्र खूप म्हणजे असं बऱ्याच लोकांना होतं. आणि बाकीचे काही माझ्याकडे जे स्टुडंट्स आहेत त्यांना अगदीच एन्झायटीपर्यंत जात नाहीत. पण तेव्हा त्यांनी सांगितलं असं, तेव्हा मी ग्रुप रेकी असंही करतो. तर मग त्या वेळी त्या स्टुडंट्सना जेव्हा ते हे करत असतात, परत मी म्हटलं तसं मी खूप रेकी देऊ शकत नाही, कारण ते रिलॅक्स होतील आणि झोपून जातील. पण फक्त कसं आहे की एक बूस्टर डोस म्हणून तो एक दिला जातो. तर ही नक्की रेकी सेशन, रेकी हिलिंगनी अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन हे करण्यामध्ये तुम्हाला ह्याचा अगदी उपयोग होतो. ओके. मग असं एखादा विद्यार्थी आहे का की जो खूप कॉमन होता अभ्यासामध्ये? जसं मी तुम्हाला म्हटलं की तो विद्यार्थी हुशारच होता, पण त्याला एन्झायटीमुळे त्याला पेपर लिहिणं, त्यामुळे त्याला मार्क्स कमी यायचे. तर ऑब्व्हियसली ते काय त्यासाठी नव्हते, पण ते माझ्या मित्राचा मुलगा आहे तो. तर मित्र काही ह्याच्यासाठी तो आला नव्हता. पण एकदा आम्ही जेव्हा जनरल चर्चा करत होतो की असं का होतंय, मग तेव्हा लक्षात आलं. मग तो म्हणाला की एकदा तू बोलून बघ त्याच्याशी. तेव्हा अजून काही रेकीबद्दल झालेलं नव्हतं. तर मी जनरल बोललो की बाबा काय होतंय, नक्की काय होतं? मग तेव्हा तो ओपन अप झाला आणि त्याने सांगितलं की मला माहीत नाही, तिथं जेव्हा मी परीक्षा हॉलमध्ये जातो तेव्हा ते जेव्हा पेपर वाटायला लागतात तिथेच मला हे वाटतं की आता मला काही आठवणार नाही. आणि त्याचा एवढा पगडा बसला त्याच्यावर की तो म्हणजे त्याला लिहिताच येत नव्हतं सगळं, आणि हुशार विद्यार्थी. मग मी त्याच्या वडिलांशी बोललो, आईशी बोललो, मग त्याच्याशी बोललो. मग त्याला विचारलं की बाबा बघ, तुला जर चालणार असेल तर आपण हे करूया. तो म्हणाला काका बघा एकदा करून बघूया. आणि मग एक सेशन झालं. मग असे काही मल्टिपल सेशन केले. फॉर्च्युनेटली काय झालं की हे त्यांच्या जेव्हा छोट्या युनिट टेस्ट असतात, त्या छोट्या असतात 20-20 मार्काच्या वगैरे असतात, तेव्हा आम्ही ते करून बघितलं. ते सेशन झालं, त्याला त्याचा उपयोग झाला. त्यांनी अगदी म्हणजे तो जो पेपर आहे तो देऊन आल्या लगेच फोन पहिला मला केला त्यांनी, की तो म्हणाला काका मला अगदी बरं वाटलेलं आहे, तुम्ही एक काम करा, आता पूर्ण एक्झाम माझी चालू आहे, तुम्ही मला रोज रेकी द्या. मी आनंदाने तयार झालो. मित्राचाच मुलगा होता तो. आणि मुख्य म्हणजे काय, रेकीचा असा फायदा जर कुणाला होत असेल तर मी अगदी रात्री कुठल्याही वेळी मी तयार असतो. तर मी त्याला दिली तशी रेकी आणि त्याचं झालं. करतोय, अभ्यास करतोय, चालू आहे. आता त्याच्या जेव्हा अशा मोठमोठ्या एक्झाम्स येतील तेव्हाही त्यांनी सांगून ठेवलेलं आहे ऑलरेडी की दुसरं कुठलंही घ्यायचं नाही काका, तुम्ही मला द्यायचं. आणि येस, त्याचा फायदा हा झाला की ते एन्झायटीमुळे तो जे लिहू शकत नव्हता पेपर आणि त्याचा जे रिझल्ट होता किंवा जे मार्क्स मिळत होते ते कमी होते. पण ऑफकोर्स ती प्रोसेस आहे. युनिट टेस्टमध्ये त्याला चांगले मिळाले, सगळं झालं. नंतर मध्ये जेव्हा फर्स्ट टर्म सेमिस्टर झाली त्यातही त्याला इम्प्रूव्हमेंट दिसली. त्यामुळे मुख्य म्हणजे त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला की ह्याच्याने होऊ शकतं. तर त्याचं चाललंय की मला हे रेकी शिकायची आहे, तर मी तसं हे करणार आहे त्याचं. आता काही लोक असतात ज्यांच्याकडे पैसा, घर, बंगला, गाडी, खूप सगळ्या गोष्टी असतात, पण तरी अशा लोकांना काहीतरी आपल्याकडे कमी आहे, आपल्याकडे अजून काहीतरी पाहिजे असं वाटत राहतं. मग अशा लोकांसाठी हा पण एक खूप सध्याचा इश्यू आहे की ज्यांच्याकडे सगळं आहे. एक केस आहे, म्हणजे मला केस सांगूनच जास्त तुम्हाला म्हणजे एक्सप्लेन करायला आवडेल की जुहू मध्ये राहणारी एक व्यक्ती आहे. तर त्यांची ती जी मिसेस आहे ती अशी, त्यांना एक असं आपण जे म्हणतो ना की क्लॅरिटी ऑफ थॉट्स नाही आहे. सगळं आहे त्यांच्याकडे, नोकर चाकर, पैसा अडका, सगळे ऐशोआराम सगळं आहे, पण काहीतरी नाही आहे. ते काय नाहीये हेच कळत नाही, म्हणजे क्लॅरिटी ऑफ थॉट्स नाहीये. त्यामुळे जेव्हा माझ्या संपर्कात आले तेव्हा मग माझं 1 to 1 मी त्यांच्याशी बोललो, त्या मॅमशी.
आणि मग त्यांच्याकडनं सगळं हे करून घेतलं की काय एक्झॅक्ट होतंय, काय नाही आहे, असं का वाटतंय, की म्हणजे असं काही आहे की बाबा त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही इश्यू आहेत. तर तसं अजिबात काही नाही. सगळं व्यवस्थित, सगळं छान आहे. त्यांच्या मिस्टरांनाच त्यांच्याविषयी थोडंसं म्हणजे हे वाटत होतं की असं का होतंय. म्हणून मग हे झालं. तर मग ते सगळं झाल्यानंतर मग आमचं पुन्हा एकदा एक सेशन झालं. डिस्टन्स हिलिंगनीच मी त्यांना एक पहिलं सेशन घेतलं. त्याच्यात काय एक्झॅक्टली त्यांना काय प्रॉब्लेम झाला? आता त्यांना हे होतं की त्यांना काय हवं हे माहीत नव्हतं, की माझ्याकडे सगळं आहे पण माझ्याकडे काहीच नाही आहे. म्हणजे कसं आपण म्हणतो की खालीपण आहे किंवा असं काय आहे, पण ती क्लॅरिटी नव्हती. पण जेव्हा बोलून झालं, जेव्हा आमचे हेलिंग सेशन्स झाले, काही मल्टिपल सेशन्स झाले, कारण ते काय एकदम पटकन असं हे होणं शक्य नव्हतं आणि त्या माझ्याशी एवढं का ओपन अप होईल. तर त्यांना मी एकच सांगितलं होतं की तुम्हाला जे जे वाटतं ते तुम्ही तुमच्या मिस्टरांशी बोला. आणि मग मी त्यांच्या मिस्टरांशी बोलून मग ते मला सांगत होते की काय काय. मग त्या याच्यामध्ये जेव्हा कळलं की यांना क्लॅरिटी ऑफ थॉट्समध्ये असं होतं की सगळं आहे, पण काय करू मी, म्हणजे माझ्या आयुष्यात आता काय राहिलं आहे, पुढं काय करू मी, की फक्त मुलं हे ते, बरं मुलंही सगळी मोठी झालेली आहेत, ती ते आपापल्या ह्याच्यात हे आहेत. तर ते जे एक आपण म्हणतो की तो एक लोनलीनेस आहे किंवा एक व्हॅक्यूम क्रिएट झाला आहे, तर ते काय करायचं. सगळ्यात महत्त्वाचं हेच त्यांना माहीत नव्हतं की हा व्हॅक्यूम क्रिएट झाल्यामुळं त्यांच्या मनात ती अशी चलबिचल होती किंवा असं काहीतरी समथिंग इज मिसिंग, की सगळं असताना काहीतरी मिसिंग. हा अजून एक मला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा की एक आर्टिस्ट होते. ते चित्र खूप खूप सुंदर चित्र काढायचे, म्हणजे अजूनही करतात ते. पण एका पॉइंटला असं काहीतरी झालं आणि त्यांनी ब्रश घेणंच सोडून दिलं. म्हणजे त्यांना ते नकोच वाटायला लागलं की त्यांचं म्हणजे ते एक पॅशन होतं, पण त्यांनी तेच सोडून दिलं की ते नकोच, तो ब्रश नको, कलर नको, सगळं त्यांनी हे करून माळ्यावर टाकून दिलं. ही परिस्थिती आहे. पुन्हा एकदा जसं मी म्हणलं की देवाची इच्छा असेल तर त्या त्यावेळी त्या गोष्टी घडतात. आम्ही संपर्कात आलो, मग बोलणं सुरू झालं आणि मग असं कळलं. त्यांनाही कळलं रेकीबद्दल. त्यांनी काय ऑफकोर्स त्यांनी त्याच्याकडे काही फार हे सिरियसली बघितलं नाही. मी काही जनरल फक्त सांगितलं होतं. बाकी व्यवसाय मी काय करतो वगैरे या ह्याच्यावर झालं बोलणं. पण एक दिवशी त्यांनी मला सहज विचारलं की काय हो असं मला पण एकदा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे रेकीचा, तर नुसतं असं गंमत म्हणून आपण करू शकतो. मी म्हणलं करू शकतो, तुमची इच्छा आहे ना तर आपण करू शकतो. तर मग आमची जशी प्रोसिजर होती, वेळ ठरली, हे झालं, ते त्यांच्या घरात, मी माझ्या घरात. डिस्टन्स हिलिंगनी मी त्यांना रेकी दिली. त्यांना खूप छान झोप लागली आणि लगेच ते म्हणजे साधारण एक 45 मिनिटाचंच आमचं सेशन झालं. एक साधारण एक दीड 2 तासाने फोन आला आणि ते ही वॉज व्हेरी हॅपी. म्हणजे ते म्हणाले की मला खरंच खूप छान वाटलं. पण तरी त्यांनी त्यांच्या ड्रॉइंगचा वगैरे काही विषय काढला नाही. पण ते फक्त म्हणाले की छान झालं, पण मला आणखीन एकदा घ्यायला आवडेल. म्हटलं ठरवूया आपण. मग दुसऱ्यांदा झालं. मग असं करत करत जवळजवळ 4-5 सेशन नुसतेच ते रेकी घ्यायचे. कशासाठी, काही नाही. ते म्हणाले नाही बस मला छान वाटतंय, तुम्ही मला रेकी द्या. तर मी तसं त्यांना रेकी देत होतो. जेव्हा हे 5-6 सेशन झाले तेव्हा त्यांनी मला काय सांगितलं की तुम्ही एकदा आता माझ्या घरी या आणि मी तुम्हाला माझी चित्र दाखवतो. आणि त्यांनी ती सगळी माळ्यावरची चित्र काढली खाली. पण चित्र खरोखर सुंदर होती, खरोखर सुंदर. मी म्हटलं काय झालं मग, तुम्ही काय हे केलं. ते म्हणाले का माहीत नाही, पण मला आज वाटलं की ही चित्र तुम्हाला दाखवावीत, काय होते का. म्हणजे हा चेंज बघा, याच्यात काही इंटेन्शन ठरवून झालेलं नव्हतं. याच्यामध्ये कदाचित जे ब्लॉक्स झालेले होते ते आपोआप गळून पडले आणि एनर्जीचा फ्लो सुरू झाला. आणि मग त्यांनी हे केलं आणि खरोखर नंतर एक 8-10 दिवस गेले आणि मधून अजून ते अजूनही मला असेच फोन करतात की चला सर आज सेशन करूया, आपण उद्या करूया. आणि त्यांनी पुन्हा चित्रकला सुरू केली आणि सुंदर काढतात. आणि ते त्यांना म्हणजे त्यांनी हे काही म्हटलेलं नाही की सर हे रेकीमुळे झालं, आणि मी ते काही विचारलेलं नाही. पण कुठंतरी मला ते त्यांच्या डोळ्यात दिसतंय की सर हे माझ्या मते रेकीमुळेच झालेलं आहे. पण आय एम ओके विथ दॅट. की जसं मी म्हणलं की शेवटी रिझल्ट इम्पॉर्टंट आहे. काही झालं तरी आज जे माळ्यावर पडलेलं होतं त्यांच्यातलं चित्रकार पुन्हा जागा झाला, हेच माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. रेकीने पैसा आणि संपत्ती आकर्षित होते असं म्हणतात, तर हे खरंच खरं आहे का? टू सम एक्सटेंट हे खरं आहे. कारण शेवटी बघा सगळ्या गोष्टी हे एनर्जी आहे. म्हणजे पैसा ही सुद्धा एक प्रकारची एनर्जी आहे.
अन्न हे पण एक एनर्जी आहे. जसं आपल्याला कधी कधी भूक लागली की आपण आपण असं एकदम पूर्ण गलित गात्र होतो हां. आणि आपण जेवलं की आपल्याला बरं वाटतं. काय म्हणजे काय आहे? तर ती जी एक एनर्जी आहे जी अन्नाच्या फॉर्ममध्ये आहे, हं. ती कन्व्हर्ट होते आणि तुम्हाला एनर्जी मिळते. तसंच पैशाचं आहे. पैसा ही सुद्धा एक एनर्जी आहे. हां. आता पैशाला काय होतं की सध्या बघा तुम्ही बरेच लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन हां. जे आहे ते करतात. तर त्याच्याने होऊ शकतं का? हं. तर 100% तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये रेकीचा फायदा होतो. ओके. कारण कसं आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये कसं आहे की तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत ह्या रिपीटेडली युनिव्हर्सशी बोलताय हां. आणि तुम्ही सांगताय. हं. आता त्या याच्यात काय होतं की जेव्हा तुमचा भाव पण त्याच्यात आला पाहिजे, बरोबर आहे. तर ते इफेक्टिव्ह लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. हं. आता भाव कसं होतं की आपण काहीतरी करतोय, तुमचं माइंड डिस्टर्ब आहे आणि तुम्ही ते रिपीट करताय की मला पैसे पाहिजेत, पैसे पाहिजे, पैसे. हां. ते पोचणारच नाहीये. हं. ते लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क होणारच नाहीये. मग रेकीने एखाद्या व्यक्तीच्या नशिबाचा मार्ग बदलू शकतो का? मी डायरेक्ट असं म्हणणार नाही की नशिबाचाच मार्ग बदलेल. हं. पण ह्याच्यासाठी थोडंसं आपल्याला जे रेकी आपल्या ज्या शरीरातली जी चक्र आहेत, त्या एका चक्राबद्दल मला सांगायला आवडेल की एक मूलाधार चक्र आहे. हं. मूलाधार चक्र किंवा रूट चक्र असं आपण त्याला म्हणतो. हं. आता काय होतं की हे चक्र किंवा या चक्रामधली जर एनर्जी जी आहे ती इम्बॅलन्स असेल, तर हे चक्र जे हे स्टॅबिलिटी दर्शवतं हां. की तुम्ही किती स्टेबल आहात तुमच्या आयुष्यात. जर इथेच जर ब्लॉक्स असतील किंवा इथलाच जर तुमचा एनर्जीचा फ्लो आहे हा जर स्मूथ नसेल, तर ऑब्व्हियसली ती इनस्टॅबिलिटी येते आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्या तुमच्या आयुष्यामध्ये इनस्टॅबिलिटी येते. शेवटी नशीब म्हणजे काय? नशीब म्हणजे असं आहे की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळतंय. हां. एका वेळेनंतर माणूस हा जास्त मनःशांती याच्याकडे मागे लागतो. हं. ऑफकोर्स हे सगळं पैसा वगैरे आहेच आहे, बरोबर. पण टॉपमोस्ट प्रायोरिटी ही आहे. मग ती स्टेबिलिटी कधी येते? तर जेव्हा आपण मूलाधार चक्रमधले जे त्याला आपण कंटिन्युअसली जेव्हा रेकी देतो, तिथे हिलिंग करतो, हं. तिथले ब्लॉकेजेस निघतात आणि ऑफकोर्स बाकीच्याही चक्रांमधले ब्लॉकेजेस निघतात आणि फ्लो वाढतो. पण एस्पेशली मूलाधार चक्रामधला जर ब्लॉकेजेस तुम्ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला काढता आले या हां. ह्याच्याने, की जे निघतात रेकीच्या माध्यमातून, हं. आणि मग हळूहळू तुम्हाला ती स्टॅबिलिटी जाणवायला लागते ओके. तुमच्या आयुष्यामध्ये. आणि मग कदाचित तुम्ही याला नशीब बदलणं म्हणू शकता. आय लिव्ह इट अप टू यू, की असं म्हणू शकता का की तुम्हाला मी स्टेबल झालोय म्हणजे माझं नशीब बदललंय का, तो क्लेम मी नाही करू शकत. पण तुम्हाला नक्की स्टॅबिलिटी येते. माझ्या दृष्टीने विचाराल तर मला असं वाटतं की मला जर आयुष्यात स्टॅबिलिटी जर आली एका वयामध्ये, हां. ती खूप उशिरा येऊन उपयोग नाही, खूप लवकर येतच नाही, यंग असतानाचा प्रश्नच बरोबर. नाहीये, कारण बरोबर. स्टॅबिलिटीचा अर्थच कळत नसतो. बरोबर. पण साधारण आपल्याला तेव्हा एक 35-40 मध्ये जर ती स्टॅबिलिटी यायला लागली असं वाटलं, हं. तर माझ्या मते नशीब बदललं असंही आपण त्याचा अर्थ काढू शकतो. मी काढीन, ओके. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे याच्यामध्ये. आत्तापर्यंत आपण ऍक्च्युली सजीव म्हणजे माणूस आणि त्याच्या समस्या सगळ्यावरती आपण रेकी हा विषय घेऊन बोलत आहोत. तुम्ही स्टार्टिंगला म्हणाला होतात की प्राणी किंवा निर्जीव वस्तू, घर, गाडी ह्याच्यावरती पण आपण रेकी देऊ शकतो. समजा एखाद्या व्यक्तीच्या घरात काहीतरी वास्तू प्रॉब्लेम्स असतील किंवा निगेटिव्हिटी असेल, तर ती रेकीने कशी हील होते? तर ते घर व्हिज्युअलाइज करणं गरजेचं आहे. त्यामुळे घराचा फोटो फार महत्वाचा आहे. ओके. आता मला माझ्याच घरात बसून मला माहिती आहे माझं हां, घर कुठं हां. काय काय गोष्टी ठेवल्यात. पण मग त्या ह्याच्यात मला हे व्हिज्युअलाइज करायला लागतं आणि घराला तशी रेकी द्यायला लागते. वेगवेगळे आमच्याकडे जे सिम्बॉल्स आहेत ते हं. काढायला लागतात आणि ती एनर्जी जी आहे ती पूर्ण घरामध्ये एक गोष्टीला कशी ती कव्हर करत चाललेली आहे. ओके. आणि मग हॉल कसा पूर्ण कव्हर झालेला आहे रेकीनी. ओके. मग त्यातल्या सगळ्या गोष्टी आल्या. मग समजा जर तिथे काही असेल, हं. समजा ब्लॉक असेल, तर त्या काही क्षणापुरता तो जाणवू शकतो आपल्याला आणि तो ब्लॉक जाणवतो. ब्लॉक म्हणजे ब्लॉक exactly? म्हणजे काय की काहीतरी एखादी अशी गोष्ट ठेवलेली आहे, हां. की समजा तुमचा बेड आहे, हं. की तो असा काहीतरी एक वेगळ्या नॉर्मली जसं म्हणतात की दक्षिण उत्तर हां. वगैरे असं ठेवू हां. नये. तर तिथे जर तुम्ही अडलात तर तुम्हाला कळतं आणि ते तुम्ही सांगू शकता की माझ्या मते असं आहे. पण काय होतं की आजकाल प्रत्येकजण वास्तू आणि ज्योतिष पत्रिका हे करून देतं. त्यामुळे मी फक्त सजेशन देतो की बाबा माझ्या मते तुमचा जो बेडचं पोझिशन आहे हे आहे. पण जर तुम्ही कुणाकडून सल्ला घेऊन केलेला असेल तर त्यांचा पुन्हा सल्ला घ्या. त्यांना विचारा की हा बेड असा नाही असा ठेवला तर चालेल का.
आणि सल्ला न घेता घेतला असेल हं. तर मग मी जो देतोय तो तुम्ही एकदा करून बघा हां. आणि त्याच्याने जर फरक पडला तर तो ब्लॉक तुमचा निघून जातो. तर असं पूर्ण घराला आपण इंटरनल आणि एक्सटर्नल असं पूर्ण रेकी म्हणजे जी युनिव्हर्सल लाईफ फोर्स येणार आहे त्यांनी कव्हर केलं जातं. घरात जेवढी माणसं आहेत त्यांना कव्हर केलं जातं. ज्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या कव्हर केल्या जातात. सिम्बॉल्स आम्हाला जे शिकवलेले आहेत ते सिम्बॉल्स मेंटली आम्ही त्या घरावर तसे काढतो आणि घराला प्रोटेक्शन देतो. आणि मग तसे जसं मी म्हटलं तसं जर काही ब्लॉकेजेस असतील तर ते कळले आणि त्यात ते आम्ही सजेस्ट करतो की बाबा हे असं असं आहे, तर तुम्ही जर केलं त्यांना बरं वाटलं तर ते करू शकतात. आणि असे प्रचंड उदाहरण आहेत. म्हणजे अगदी गाडीबद्दल तर मला स्वतःला मी सांगतो, एकदा मी पुण्यावरून निघालो होतो. माझी मीटिंग होती, मी निघालो मुंबईला आणि मागच्या चाकातून आवाज यायला लागला. मला कळेना बरं एक्सप्रेस वेवर मला मदत कोण करणार, मला कळेना. शेवटी मी गाडी बाजूला घेतली, बघितलं तर टायर मधून मोठा तो फुगा जो येतो ना तसा आला होता. आता मी म्हटलं आता मी पुढे जाऊ शकत नाही कारण तो फाटणार एवढं नक्की आहे. करू काय, मला काही सुचत नव्हतं. आणि अशा वेळी जरी मी रेकी हिलर असलो तरी शेवटी मी माणूस आहे, मलाही ते सुचलं नाही. पण मी म्हटलं बसतो जरा 1-2 मिनिटं आणि विचार करतो. आणि मग मी पाणी प्यालो, बसलो गाडी बाजूला लावून बंद करून व्यवस्थित एका व्यवस्थित ठिकाणी. आणि मला आपसूक परत मी म्हटलं की जसं ते तुम्ही जेव्हा त्या मार्गावर असता तेव्हा तुम्हाला कोणतरी गाईड करत असतं. मला वाटलं की बाबा चला रेकी तरी देऊया. आणि मी रेकीची परीक्षा कधी घेत नाही, लक्षात ठेवा. घेतली परीक्षा की ते लॉजिक माइंड आलं की जसं मी तुम्हाला म्हटलं ते इट डझंट वर्क. मी रेकी दिली, मला रेकी दिली, प्रोटेक्ट केलं मला आणि गाडीला पण प्रोटेक्ट केलं. आणि असं मी परत असं मॅनिफेस्ट करायला लागलो होतो की बाबा मला मदत मिळालेली आहे आणि सगळं व्यवस्थित झालं आणि चाललो आहे मी पुढे. ते काय लगेच झालं नाही, मग एक साधारण अर्धा तास गेला असेल. नंतर मला एक बायकर दिसला जो उलट्या दिशेने येत होता. बरं या बायकरना नेहमी मला तळपायाची आग मसकायला जाते की हा एक्सप्रेस वे हा 4 व्हीलरसाठी आहे, बायकरना इथे अलाउड नाही, त्यामुळे जाताना नेहमी मी अगदी हे करतो. पण तो बायकर दिसला आणि मला काय वाटलं माहीत नाही. आणि नंतर जेव्हा तो जवळ आला तेव्हा मला लक्षात आलं की तो ह्या कामासाठीच त्याला अपॉइंट केलेलं आहे. ओके. हे जे काही जे कोण ऑपरेट करतं हे टोल वगैरे, तर त्या लोकांनी हे ठेवलेले आहेत की तुम्हाला मदत व्हावी अशा काही ह्याच्यात. कारण मलाही कळलं कसं, तर मी त्याला विचारलं बाबा तू असं कसं, तो म्हणलं नाही आम्ही अशा ह्याच्यासाठीच आहोत की पंक्चर होते कुणाला काही लागतं, गाडी बंद पडते, हे होते, तुम्हाला माहीत नसतं काय करायचं सगळ्या ठिकाणी. तुम्हाला खोटं वाटेल, त्यांनी ते बघितलं, तो म्हणाल सर काही प्रॉब्लेम नाही, स्टेपनी आहे का, म्हटलं हो आहे. आता स्टेपनी वर्षानुवर्ष मी काढलेली नव्हती व्हेरी फ्रँकली, ओके, कारण त्याची गरज नव्हती मला. आणि माझ्याकडं तो स्पॅनर फक्त होता. त्यांनी कसं बसत त्यांनीच जोर लावून ते सगळं केलं, काढलं, ती स्टेपनी काढली, मला वेगळं ते बनवून दिलं. आणि मी पुढं खरोखर देवाचे स्वामींचेही आभार मानले, रेकीचे आभार मानले. आणि अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला की कुठं काही दिसत नसताना ही अशी मला मदत झाली. आणि हा किस्सा म्हणजे जसं मी म्हटलं की निर्जीव वस्तूंना आपण देऊ शकतो, तर असे बरेच प्रसंग आलेले आहेत. मी व्यवसायात असल्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी असतात की बाबा हे काम आपल्याला मिळावं, शेवटी मी एक व्यावसायिक आहे, मला ते वाटतं, तेव्हा मी रेकी घेऊन जातो, म्हणजे मग माझी मीटिंग छान व्हायला पाहिजे. ओके. मग तसं मी करतो आणि मग त्या याच्यामध्ये त्याचा आउटकम मिळतो मला. आणि बऱ्याच वेळा मिळाला, असं मी म्हणणार नाही की तसं असं सगळंच मला मिळालं, तसं नाही होत. पण असं अगदी ज्याच्यात भाव आणून आपण इमोशन्स टाकून जेव्हा, जसं मी मगाशी म्हटलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन करतो, तर त्याचा मला स्वतःला खूप फायदा होतो. ओके. आता रेकी हिलर म्हणून तुम्ही काम करता, पण समजा काही लोकांना असं असेल की आम्हालाच रेकी शिकायची, तर मग ते कसं पॉसिबल आहे? मी म्हणेन की सगळ्यांनी जरूर रेकी शिकणं गरजेचं आहे, अगदी गरजेचं आहे. पण फक्त कसं आहे, ऑफकोर्स हे माझं मत आहे की आपल्याला काही कुठं लागलं हे झालं तर आपण पहिल्यांदा डॉक्टरकडे जातो. बरोबर. आपण जाऊन ॲडमिशन घेत नाही कॉलेजमध्ये की चला मी डॉक्टर बनतो मग हे करतो. तर माझं फक्त याच्यात म्हणणं असं आहे की तुम्हाला जर काही इश्यू असतील, काही प्रॉब्लेम्स असतील आणि तुमचं लॉजिक माइंड जर तुम्हाला ते हे करत नाहीये, अलाव करत नाही, तर तुम्ही पहिल्यांदा याचा अनुभव घ्या. ओके. काय होईल, अनुभव आला हा तुम्हाला फर्स्ट हँड अनुभव येणार आहे
आणि तो येणारच, पॉझिटिव्हच अनुभव येणार. जसं मी सांगितलं की याच्यात निगेटिव्हिटी काही नाही आहे, हे फक्त वर्कच करणार. आणि तो अनुभव आल्यानंतर त्या इश्यूज किंवा त्या याच्यामधून जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तेव्हा तुम्ही ती रेकी शिका. तुम्हाला इश्यू काहीतरी आला किंवा प्रॉब्लेम आला आणि आता मी रेकी शिकतो, हे बघा फर्स्ट डिग्री झाल्यानंतर 21 दिवस तुम्हाला सेल्फ हिलिंग करायचं, मग तुमची सेकंड डिग्री होते. सेकंड डिग्री केल्यानंतर पुन्हा 21 दिवसाचं हिलिंग आहे मिनिमम, हे सेकंड डिग्री करणं गरजेचं आहे. आणि मग एवढा जर तुमच्याकडे वेळ असेल तर मग मी म्हणेन तुम्ही करा, नसेल तर तुम्ही आधी हिलिंग करून घ्या. तुम्हाला एकदा बरं वाटलं, तुम्हाला रिलीफ मिळाला की मग तुम्ही जरूर शिका. माझ्याकडे असे बरेच पेशंट आलेले आहेत की जे आधी हिलिंगसाठी आले, त्यांना ते पटलं, अनुभव घेतला आणि मग त्यांनी त्यांच्या ज्या ज्या सिटीज आहेत, जिथे जिथे आहेत, ज्या शहरात आहेत, तिथे भरपूर आज रेकी ही बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी पसरलेली आहे. तिथे त्यांना मिळतात, रेकी टीचर्स मिळतात. फक्त माझं एक तुम्हाला सांगणं आहे, अजिबात ऑनलाईन रेकी शिकू नका. हे माझं म्हणणं आहे आणि हे अगदी मी नम्रपणे सांगतोय. याच्याबद्दल मला जे कोणी रेकी ऑनलाईन शिकवतात त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाहीये. कदाचित मी ओल्ड स्कूल थॉटवाला माणूस असेल असं म्हणा किंवा हे असेल, पण असं नक्की करू नका. कारण रेकी ऑनलाईन तुम्ही कधी शिकाल माहिती आहे? ज्या दिवशी तुम्ही ऑनलाईन स्वतःचं पोट भरू शकाल किंवा अन्न खाऊ शकाल तेव्हा तुम्ही शिका. कारण अट्युनमेंट ही गोष्ट अशी आहे ना, ही टचनीच होते आणि हा फिजिकल टच फार महत्वाचा आहे तुमच्या गुरुचा. त्यामुळे माझं एकच सांगणं आहे की तुम्ही ऑनलाईन वगैरे करू नका. तुम्ही त्याला प्रॉपर वेळ द्या. फर्स्ट डिग्री झाल्यावर 21 दिवस, मग सेकंड डिग्री करा, परत 21 दिवसाचं घ्या आणि एक छान असं आयुष्य जगा. नक्कीच, फक्त शॉर्टकट नको. म्हणजे ऑफलाईन एवढ्यासाठीच की गुरुची आज्ञा असल्याशिवाय ते नाही होणार. म्हणजे ते तुमचे पैसे वेस्ट जातील. मला अगदी मनापासून वाटतं, मी आज एवढी वर्ष आहे तर तसं नका करू. आय एम शुअर, बघा तुम्ही युट्यूबवर सुद्धा जे जुने लोक जे खूप आहेत, जे रेकीबद्दल बोलतात, हे प्रत्येकाने हे सांगितलेलं आहे. आणि हे मी सुद्धा सांगतोय त्यांचं ऐकून नाही, तर मला माहिती आहे, तो एक्सपिरियन्स आहे. कारण अट्युनमेंटमध्ये जेव्हा तुमची चक्र ओपन करणं आहे ना, हे टच शिवाय होऊच शकत नाही. तर आता सरांनी जो सल्ला दिला आहे तो मला वाटतं जी लोक आत्तापर्यंत व्हिडिओ बघतायत त्यांनी हा नक्की ऐकावा. जर तुम्हाला रेकी शिकायचं असेल तर रेकी हे ऑनलाईन नाही तर ऑफलाईनच शिकवली गेली पाहिजे, कारण तो टच महत्वाचा आहे, असं सरांचं म्हणणं आहे. जर कुणाला त्यांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स असतील आणि जर काही अनुभव घ्यायचा असेल तर आता स्क्रीनवरती सरांचा नंबर दिसतोय, इन्फॉर्मेशन दिसते, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा अनुभव घेऊ शकता. सर, आता आपण बराच वेळ झाला गप्पा मारतोय, आपण आता थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. मी तुमचे आभार मानतो. तुम्ही मला या ह्याच्यासाठी बोलवलं आणि खूप छान ही पॉडकास्ट झाली. हा माझा पहिला अनुभव आहे आणि हा अनुभव तुम्ही मला दिलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. स्वामींचे आभार, रेकीचे आभार. थँक्यू सर. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.